तदन्तकान्तिमन्तकान्तकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनम् रुदन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनाम् तमेकदन्तमेव तं विचिन्तयामि सन्ततम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्। इलापुरे रम्यविशालकेऽस्मिन् समुल्लसन्तं च जगद्वरेण्यम् वन्दे महोदारतरस्वभावम् कृष्णेश्वराख्यं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकभण्णिं जनकात्मजायाम् आदाय तेनेव ददाह लङ्काम् नमामि ते प्राञ्जलिराञ्जनेयम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो रोगितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै कृतिर्निर्मिता येन च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। धन्य धन्य एकनाथा तुमची पायी माझा माथा तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयमा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला ह्या म्हणे रामेश्वर भटद्विजा तुका विष्णू नाही दुजा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णुर गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः।
हरी बोलो राधारमण गिरिधारी, 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 गोपाल कृष्ण भगवान की जय। महामुनि शुकाचार्य महाराज जय जय श्री राधेश कृष्णेश्वर भगवान जनार्दन स्वामी महाराज शांति ब्रह्म एकनाथ महाराज श्री संत सावता महाराज अपने अपने माता पिता की अपने गुरुदेव की भारत माता की भारत माता की हर 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 हर। प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावनाशया रानमळा शिल्लेगाव थोडासा विको द्या माझ्याला तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या पुण्य पावन आशया नगरीमध्ये पावनभूमीमध्ये चालू असणारी ही श्रीमद भागवत या ग्रंथाची असणारी कथा। श्रीमद भागवत ही कथा ज्यांच्या प्रीतीर्थ असणारी आयोजित करण्यात आलेली आहे। कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या असणाऱ्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही भागवताची असणारी कथा आयोजित करण्यात आलेली आहे। ही कथा आयोजन करत असताना त्यांच्या असणाऱ्या पत्नी यमुनाबाई जगन्नाथ जाधव
दोन असणारे सुपुत्र पांडुरंग जगन्नाथ जाधव, प्राध्यापक डॉक्टर संतोष जगन्नाथ जाधव, 5 असणाऱ्या कन्या रुक्मिणबाई कचरू दापके कन्नड, मीराबाई दशरथ गवळी देवगाव, कैलासवासी वैकुंठवासी शोभाबाई रामभाऊ कांबळे वसू सायगाव, गंगा भागीरथी उज्ज्वलाताई दुर्गानाथ विधाते जानोरी नाशिक, गंगाबाई रमेश गयाबाई रमेश सोनवणे अंधानेर, 2 असणाऱ्या सुना रुक्मिणबाई पांडुरंग जाधव, रोहिणी संतोष जाधव, नातू सूरज पांडुरंग जाधव, नातसून नेहा सूरज जाधव, नाती मनीषा रवींद्र दापके कन्नड, शारदा नकुल नवपोते चिकलठाण, पल्लवी कृष्णा गवळी देवनाळा, संस्कृती संतोष जाधव, आरोही संतोष जाधव, समस्त जाधव परिवार असं का संपूर्ण असणारा जाधव परिवार, पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, या वस्तीवरची असणारी संपूर्ण मंडळी सगळ्याच्या सहकार्यामधून कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कथा आयोजन करण्यात आलेली आहे. आज कथेचा असणारा सांगतेचा असणारा हा दिवस आहे. म्हणजे आज कथा समाप्त होत नाही. फक्त या ग्रंथाच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं आहे, संपूर्ण कथा ही 7 दिवसामध्ये असणारी सांगणं होत नाही. फक्त आपण संसारिक असणारे जीव आहोत, आपल्याजवळ वेळ नाही, म्हणून धावत्या वेगामध्ये असणारी ती कथा आपल्याला पाहावी लागते. म्हणून आज धावत्या वेगामध्ये असणारी या ग्रंथाची असणारी ही सांगता करायची आहे. कालचा असणारा जो दिवस होता तो षष्ठ असणारा दिवस, आजचा सप्तम असणारा दिवस. काल श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणी यांचा असणारा विवाहाचा असणारा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. यांचा असणारा जो विवाहाचा असणारा जो प्रसंग आहे, हरिविजय नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. नेमकं हे लग्न लागलं कुठं, तर हे लग्न रुक्मिणीचं आणि श्रीकृष्ण भगवंताचं 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक ज्योतिर्लिंग, त्या ज्योतिर्लिंगाचं नाव आहे सोरठी सोमनाथ. नाव लक्षात ठेवा बरं का, सोरठी सोमनाथ. आणि त्या सोरठी सोमनाथाच्या जवळ असणारे एक गाव, त्या गावाचं नाव आहे मूळ माधवी. इथं असणारा श्रीकृष्ण भगवंताचा आणि रुक्मिणीचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाला. मग असणारे ते द्वारका नगरीला असणारे निघून गेले. पुढं या कथेच्या बाबतीमध्ये श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर कालांतरानं त्यांच्या पोटी एक पुत्र संतती जन्माला आलेली आहे. त्यांचं नाव आहे प्रद्युम्न. पण प्रद्युम्न ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला त्याच कालावधीमध्ये एक राक्षस सांगितलेला आहे, दैत्य सांगितलेला आहे, शंभरासुर नावाचा दैत्य. त्याला आकाशवाणी झाली की रुक्मिणी आणि श्रीकृष्ण भगवंताच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल तो शंभरासुर नावाच्या दैत्याचा वध करणार आहे. म्हणून त्यानं काय केलं, 5वीच्या दिवशी, म्हणजे ज्याला आपण सटवीची रात्र म्हणतो, त्या 5वीच्या दिवशी येऊन त्या शंभरासुर नावाच्या दैत्यानं प्रद्युम्नाला उचललं आणि समुद्रामध्ये असणारा नेऊन टाकलं. याचे एक प्रमाण नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. स्वरधर. सटवे रात्री मदनो शंभरे नेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकिला, तय कृष्ण विघ्न हरू पूजिला, प्रद्युम्न आला रती सहित, प्रद्युम्न आला रती सहित,
प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु. पाचवीच्या दिवशी समुद्रामध्ये असणाऱ्या प्रद्युम्नाला नेऊन टाकलं. देवानं गणपती बाप्पाची कीर्ती वाढवण्याकरता कालांतरानं लोकाला संकट पडल्याच्या नंतर लोकांनी कोणत्या देवतेचा धावा करावा, मंगलाच्या बाबतीमध्ये कोणती देवता आहे, म्हणून त्यांनी गणपती बाप्पाची असणारी आराधना केली. गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादानं सटवे रात्री मदनो शंभरे नेला प्रद्युम्न समुद्रा माझी टाकीला. तै कृष्णे विघ्न हरू पूजिला प्रद्युम्न आला रथी सहित. घटना अशी घडली, समुद्रामध्ये नेऊन टाकलेला प्रद्युम्न गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादानं त्या प्रद्युम्नाला एका माशानं गिळलं. तो मासा कोळी लोकांनी असताना पकडला. भला मोठा असताना तो मासा शंभरासुर नावाच्या दैत्याला तो भेट म्हणून दिला. त्यानं सांगितलं, याची जी शरीराची असणारी मांसाची भूमिका आहे याला कट करा. कट केल्याच्या नंतर त्याच्या पोटामधून असणारा प्रद्युम्नाचा असणारा जन्म, तिथं असणारी एक आचार्याने असणारी एक महिला त्याला सांभाळण्याकरता असणारा तो मुलगा असणारा देऊन टाकला. ती महिला म्हणजे कामदेवाची असणारी पत्नी, जिचं नाव रती सांगितलेलं आहे, तीच असणारी पुढं तिथं जन्म घेऊन आली होती. कालांतरानं नारद मुनीने सगळी गोष्ट सांगितली. लहानाचा मोठा होईपर्यंत सांभाळ केला आणि एक दिवस तिनं प्रद्युम्नाला उपदेश करून सांगितला की तुम्ही माझे या ठिकाणी सुपुत्र नाहीत, तर माझे असणारे मालक आहेत. हावभाव असणारे तिनं बदलले. नारद मुनींना हकीकत सांगितलं. पुढं शंभरासुर नावाचा दैत्याचा वध केला आणि हीच रती आणि प्रद्युम्न द्वारका नगरीला परत आले. द्वारका नगरीला परत आल्याच्या नंतर द्वारकावासियांनी प्रद्युम्नाचा चेहरा पाहिल्याच्या नंतर श्रीकृष्णाचा चेहरा आणि प्रद्युम्नाचा असणारा चेहरा दिसण्याकरता साम्य म्हणजे एक सारखा दिसू लागला. रुक्मिणी आली आणि रुक्मिणी आल्याच्या नंतर रुक्मिणीनं प्रद्युम्नाचा चेहरा पाहिला तर रुक्मिणी रडू लागली. का? माझा मुलगा पाचवीच्या दिवशी समुद्रामध्ये नेऊन टाकला, त्याचा पुन्हा पत्ता लागला नाही, काही नाही. माझं लेकरू जर जिवंत असतं तर आज त्याचं वय सुद्धा एवढंच असतं, म्हणून ती रडू लागली. नारद मुनी आले. नारद मुनीने सांगितलं, रुक्मिणी रडू नको. जी इच्छा तुझ्या मनामध्ये आलेली आहे का नाही, हा दुसरा तिसरा कोणी नाही, हा तुझाच असणारा मुलगा आहे. त्या मुलाचा स्वीकार केला, सुनाचा असणारा स्वीकार केला. पुढे एक कथा सांगण्यामध्ये येते, ती म्हणजे संयमंतक नावाच्या मण्याची असणारी कथा आहे. काल देवाचा असणारा एक विवाह झाला. श्रीकृष्ण भगवंताला पत्न्या किती आहेत? 16,108 श्रीकृष्ण भगवंताला. तुम्ही भरपूर आकडा कमी करा ना, 15,000 आकडा कमी व्हायला ना. त्या कालावधीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. श्रीकृष्ण भगवंताचे एवढे असणारे विवाह झाले आणि विवाह झाल्याच्या नंतर आता कसे देवाचे हे विवाह झालेत काही भाग सांगितलेला आहे. सत्राजित म्हणायचा असणारा एक राजा होता. त्यानं सूर्य भगवंताची आराधना केली. सूर्य भगवंताची आराधना केल्याच्या नंतर त्या सूर्य भगवंतानं त्याला एक मणी दिला. त्या मण्याचं नाव आहे संयमंतक म्हणायचा मणी. त्या मण्याचा प्रभाव असा होता, दररोज जर त्या मण्याची पूजा केली ना तर दररोजचं मणी तो 1 आणि 2 नाही 8 भार सोनं देत होता. किती भार? भार तुम्हाला समजतो का? किती ग्रॅमचा एक भार? 10 ग्रॅमचा एक भार. त्याला आपण तोळा पण म्हणतो. आता विचार करा, एक भार म्हणजे 1 तोळा सोनं. एका तोळ्याची किंमत किती आहे आता? अंदाज सांगा ना आपण. 1.5 लाख. 8 भार म्हटल्याच्या नंतर आता हिशोब लावा बरं तुम्ही. 1 तोळा 1.5 लाखाचा, तर कमीत कमी 12 लाख रुपयाचं सोनं दररोजचं तो मणी द्यायचा.
काही करायचं नाही. त्याला आंघोळ वगैरे घालणं, गंध वगैरे लावणं, फूल ठेवणं, दर्शन घेणं. दररोजचं 8 भार सोनं द्यायचा. आपल्याकडे एक म्हण एक आहे बरं का, थोडंसं माफी मागून बोलतो. कोंबडी सुद्धा सोन्याचं अंड देते. तुम्हाला असं कसं काय? सगळा जर हिशोब लावला का नाही तिचा, फक्त मरुनी फक्त तिचे पिले बरं का, तिचे पिले मरुनी फक्त, सगळा जर हिशोब केला ना, एवढी वंश परंपरा वाढते का नाही, तिचा हिशोब जर केला, एका पारड्यामध्ये ते अंड जर ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यामध्ये तिचा सगळा जर हिशोब केला गणगोताचा सगळ्याचा उत्पत्तीच्या बाबतीमध्ये, तर सोन्याचं अंड होऊ शकतं. नाही अशातला भाग नाही. दररोजचं 12 लाख रुपयाचं सोन्याची प्राप्ती होती. तो संयमंतक म्हणायचा असणारा मणी. राजाला गर्व झालेला. राजानं काय करायचं, कुठं फिराय जर निघाला का नाही, तर फिराय निघाल्याच्या नंतर तेवढा मणी गळ्यामध्ये असा घालायचा. आता सूर्यानं दिलेला मणी, सूर्यानं दिलेला म्हणजे मणी साधारण नसणार, तो असा प्रकाशमान असणारा मणी. राजा जर सकाळी असा फिरण्याकरता निघाला ना, जसे संध्याकाळच्या वेळेला आपल्या एखाद्या वाहनाची लाईट जर आपल्या डोळ्यावर पडली का नाही, आपल्याला काही दिसत नाही, तसं राजाचा असा फिरण्याकरता निघाला ना, समोरून कोण येतं हे काहीच दिसायचं नाही, सगळा मण्याचा प्रकाश. काही जणांना छंद असतो, सोनं वगैरे असं घेतलं का नाही तर कपड्याच्या मधून घालीत नाहीत बरं का, वरून घालतात. अंगठ्या वगैरे असं वरून घालतात, लोकाला दिसलं पाहिजे ना. आणि हे सोनं दाखवणं म्हणजे चोराला आमंत्रण देणं आहे. सोनं आहे ना, हे चोराला आमंत्रण देण्याची भूमिका आहे. मी एवढा प्रवास करतो, मला कधीच कुठं काही भीती नाही बरं का, कुठेही थांबतो मी. सोनंच नाही ना आपल्याजवळ, अजिबात नाही. अहो, चोरटे लोक सुद्धा मला सहकार्य करतात. कुठं चाललात महाराज, चला बसा गाडीत. सोनं ज्याच्याजवळ आहे, ज्याच्याजवळ पैसा आहे का नाही, त्याला भीती आहे. याला एक दृष्टांत सांगतो, नवनाथामध्ये आहे दृष्टांत. उठो मच्छिंद्र गोरख आया. त्या गोरक्षनाथ महाराजांनी आणि मच्छिंद्रनाथांनी प्रवास करण्याकरता सुरुवात केलं का नाही, त्या मैनावतीनं काय केलं होतं, झोळीमध्ये एक सोन्याची वीट टाकली होती. आणि ती कुणाला माहिती होती? मच्छिंद्रनाथ महाराजाला. मच्छिंद्रनाथ महाराजांना सारखं गोरक्षाला प्रश्न विचारायचा, गोरख इधर कुछ डर तो नाही ना. कुणाला विचारायचा प्रश्न? त्या गोरक्षाला. गोरख इधर कुछ डर तो नाही ना. त्या गोरक्षाने विचार करायचा, आपण संन्यासी साधू महात्मे, आपल्याला भीतीची काय गरज आहे. आणि भीती त्यांना कशामुळे होती, तर सोन्याच्या विटामुळं. पुढे चलत राहिले, प्रत्येक ठिकाणी प्रश्न विचारायचा, गोरख इधर कुछ डर तो नाही ना. त्यावेळेस त्या गोरक्षाने विचार केला, गुरु महाराज सारखेच प्रश्न विचारतात, भीतीचं कारण काय असेल नेमकं आपल्यासोबत. महिला तर नाही, सोनं तर आपल्याजवळ नाही, अंगावर तर काही दुसरा भाग नाही, नेमकं काय असणार आपल्याजवळ. त्यावेळेस गुरु महाराजांनी असणारी जी झोळी आपल्याजवळ दिली होती का नाही, त्या झोळीमध्ये असं चेकअप करण्याकरता सुरुवात केलं. तर त्या झोळीमध्ये काय निघालं, सोन्याची वीट निघाली. त्या गोरक्षानं गुरु महाराजाला प्रश्नच विचारला नाही, ह्या विटाचं नेमकं काय करायचं. गुरु महाराजाला न विचारता झोळीमध्ये असा हात घातला, वीट घेतली आणि वीट पिळून दिली. पुढे एका अरण्यामध्ये जंगलामध्ये गेल्याच्या नंतर प्रश्न विचारला, असा डोंगराळ असणारा भाग, गोरख इधर कुछ डर तो नाही ना. त्या गोरक्षानं हसून सुंदर उत्तर दिलं, महाराज डर तो पीछे गया. त्यानं काय केलं होतं, जी वीट होती का नाही ती पाठीमागे टाकून दिली. त्यानं सांगितलं डर तो पीछे गया. त्यावेळेला गुरु महाराजांनी सांगितलं, अरे त्या झोळीमध्ये वीट होती. गोरक्षानं सांगितलं, महाराज आपण संन्यासी महात्मेत, आपल्याला काय गरज आहे. म्हणजे भीतीचं कारण जर काय असेल तर सोनं हे भीतीचं कारण आहे, पैसा हे भीतीचं कारण आहे. असे श्रीमंत लोक आहेत, असे श्रीमंत लोक दिवसभर जागी राहतात, नाही दिवसभर झोपतात. श्रीमंत काय करतात, दिवसभर झोपतात आणि रात्रभर काय करतात, जागी राहतात. गरीब माणूस असतो का नाही, लोकांचे एक जुंधळा खोडण्याकरता जाईल, दिवसभर काम करणार, संध्याकाळी येणार, 2 भाकरी खाणार, निवांत झोपणार, दरवाजे सुद्धा लावणार नाही. त्याला माहिती असतं काहीच आपल्याजवळ नाही ना. महाराज सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या सत्राजित म्हणायच्या राजानं आपल्या अंगावर असणारा तो मणी घातला गळ्यामध्ये, फिरण्याकरता निघाला. द्वारका नगरीला आला.
द्वारका नगरीला आल्याच्या नंतर अनेक द्वारका नगरवासियांनी सैनिकांनी श्रीकृष्ण भगवंताला जाऊन सांगितलं, देवा तुम्हाला भेटण्याकरता साक्षात स्वरूपामध्ये सूर्य येत आहे. त्यांना माहितीच नाही कुणाचा प्रकाश आहे. कृष्णानं सांगितलं, सूर्य मला भेटण्याकरता येत नाही, तो कोण आहे मला माहिती आहे. तो सत्राजित म्हणायचा असणारा राजा आहे, त्याच्या गळ्यामध्ये मणी आहे, मला भेटण्याकरता येत आहे. तो मणी राजाच्या गळ्यामध्ये, राजा भेटण्याकरता आला. चहा पाणी वगैरे झालं, स्वागत समारंभ झाला आणि श्रीकृष्ण भगवंतानं चांगला राजाला उपदेश केला. महाराज एक काम करा, तुम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल तर एवढा असणारा मणी काय करा, राजकोशामध्ये जमा करा. असं समजत नसेल, बँकेमध्ये लॉकर असतं. लॉकर कोणतं? सोनं ठेवायचं लॉकर असतं बँकेमध्ये, आणि एकदा त्याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला काही भीती नाही किंवा काही नाही. तसं राजकोशामध्ये तुम्ही असताना मणी जमा करून टाका, तुम्हाला भीतीचं वातावरण होणार नाही. श्रीकृष्णानं चांगला उपदेश केला. मी सुद्धा एका ठिकाणी आता कार्यक्रमाला गेलो होतो, फक्त नाव सांगत नाही. त्या माता माऊलीला म्हणलं, तुम्ही लग्नाला चालला, माझी विनंती आहे बरं का, तेवढं सोनं तुम्ही घालून लग्नामध्ये जाऊ नका तुम्ही. चांगलं एकदा नाही 3 वेळेस सांगितलं. माझ्याच गाडीमध्ये बसून होत्या. शेवटी झुंबर होते का नाही, बस हरपले झुंबर बरं का. ते कसे कट करतात त्याची त्यांनाच माहिती बरं का, ते चोरटेली. हा, आणि पुन्हा म्हणतात, महाराज माय तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मला आता काय उपयोग आहे. आता एखाद्या माणसाला चांगला जर उपदेश केला तर उपदेश करणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये ज्याला उपदेश केला का नाही त्याला असं वाटतं हे माझं सोनं त्याला आवडतच नाही काही की. म्हणून नती फिती जरा थोडस हिशोबात बरं का, जरा असं. हा, आणि काही ठिकाणी नतीसहित नाकं गेलीत बरं का. इथलं सांगण्या बरं का, दुसरीकडलं सांगलं मी. हा हा, बरं तिचे भरपूर धोके आहेत तुम्हाला सांगतो. जेवण करायचं म्हटलं तरी त्रासच आहे बरं का. हा, चहा प्यायचा म्हटलं तरी असं वरी उचलून चहा प्यावा लागतो, लय त्रास आहे ते. आता पहा, चांगला उपदेश केला, चांगला. श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, हे मणी घालून तुम्ही फिरू नका, जीवाला धोका होईल. सत्राजित राजांना आवडलं नाही ती गोष्ट. श्रीकृष्ण माझ्या या मण्यावर जळतो असं वाटलं. परत निघाल्याच्या नंतर घरी असताना पोहोचला, तोच मणी काढला. एक दिवस त्याचा असणारा भाऊ प्रसेनजितनं तो मणी गळ्यामध्ये घातला, घोड्यावर बसला आणि अरण्यामध्ये निघून गेला. नाही ते दुसरं वाजलं. हा, अरण्यामध्ये असताना निघून गेला, आणि अरण्यामध्ये निघून गेल्याच्या नंतर एक सिंहाची असणारी भेट, सिंहाचं आणि प्रसेनजिताचं घनघोर युद्ध झाल्याच्या नंतर त्या सिंहानं काय केलं, घोड्याचाही वध करून टाकला आणि प्रसेनजितचा वध केला. तो असणारा मणी पंजामध्ये घेतला आणि सिंह असणारा निघाला. पुढं अस्वलाची भेट आणि सिंहाची असणारी भेट, दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. अस्वलानं सिंहाला त्या युद्धामध्ये असणारा हरवलं, त्याचाही वध करून टाकला. तो मणी घेतला आणि मणी घेतल्याच्या नंतर असणारा गुहेमध्ये असणारा अस्वल निघून गेला. त्या अस्वलाचं नाव आहे जांबवान नावाचा अस्वल. त्या अस्वलानं तो मणी, त्यांना एक कन्या होती, त्या कन्येला असणारा मणी देऊन टाकला. तिचं नाव जांबवंती. अस्वल दिसण्याकरता काळं असतं का गोरा असतं? काळं असतं बरं का, एकदम असं काळं. आणि तो मणी अस्वलानं आपल्या कन्येला जांबवंतीला दिला. बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर बापाचं प्रेम सगळ्यात जास्त मुलापेक्षा मुलीवर, आणि आईचं सगळ्यात जास्त प्रेम मुलीपेक्षा मुलावर. थोडं उलट आहे बरं का ते असं. हा, मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम, बापाला जास्त कोण फोन करणार, जेवण केलं का, बसलात का, काय करतात, म्हणजे मुलीचं आणि बापाचं असणार जास्त प्रेम. बापानं तो मणी असणारा जांबवंतीला असणारा देऊन टाकला. इकडं आळ आला, आळ तो श्रीकृष्ण भगवंतावर. श्रीकृष्ण भगवंतानंच मणी चोरला असेल. देवानं काय केलं, आपल्यावर आलेला असणारा आळ दूर करण्याकरता सैनिक घेतले, अरण्यामध्ये गेले. तिथं प्रसेनजितचं असणारं शरीर दिसलं, घोडा असणारा दिसला. पुढं चलण्याकरता सुरुवात केली. पुढं
सिंहाच्या पावलाचे ठसे असताना दिसल्याच्या नंतर मागोवा घेत गेले. सिंहाचंही प्रेत दिसलं पुढं. तिथून पुढं चालण्याकरता सुरुवात केली. अस्वलाच्या पायाचे ठसे असणारे एका गुहेमध्ये गेले होते. तिथं गेल्याच्या नंतर अनेक सैनिकांनी सांगितलं, देवा तुम्ही या गुहेमध्ये मात्र जाऊ नका. देवानं सांगितलं, काही दिवसापर्यंतची माझी वाट पहा. मी जर नाही आलो तर असं तुम्ही गृहीत धरा, माझा असणारा मृत्यू झाला. देव गुहेमध्ये गेले. गुहेमध्ये गेल्याच्या नंतर कोणीतरी माणूस गुहेमध्ये येत आहे म्हणून अस्वलाची असणारी पुत्र संततीच्या बाबतीमध्ये काही सैनिक असणारे धावले आणि श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये युद्ध खेळण्याकरता सुरुवात झाली. जांबवान धावला. जांबवंताचं आणि श्रीकृष्णाचं घनघोर युद्ध झालं. त्याचं वर्णन केलं आहे. 28 दिवसापर्यंत युद्ध चाललं. 1 आणि 2 दिवसापर्यंत नाही. 28 दिवसापर्यंत युद्ध चालल्याच्या नंतर त्या युद्धामध्ये जांबवान म्हणायचा असणारा हरला आणि जांबवंतांना हात जोडून सांगितलं, सांगा तुम्ही मला हरवलं, नेमकं तुम्ही कोण आहेत? श्रीकृष्णाने सांगितलं, जांबवंता माझ्या शरीराकडे चेहऱ्याकडे व्यवस्थित पहा, मला ओळखतो एकदा. जांबवंत चेहऱ्याकडे पाहू लागला पण त्याला ओळखू येईना. शेवटी परत प्रश्न केला, व्यवस्थित माझ्या चेहऱ्याकडे पहा, मला ओळखू येईना. संसारामध्ये माणूस जर व्याप्त झाला, देव जरी साक्षात भेट देण्याकरता आला तरी मात्र त्याला देव ओळखता येत नाही. का? तो संसारामध्ये असा गडून गेलेला आहे, ओळखता येत नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी त्या जांबवंताला एक रूप दाखवलं. ते रूप म्हणजे प्रभू श्री रामचंद्रजीचं रूप दाखवल्याच्या नंतर मग मात्र जांबवंत असणारा रडू लागला, देवा मी संसारामध्ये तुम्हाला विसरून गेलो पण तुम्ही मात्र मला मात्र विसरला नाहीत. त्यावेळेस जांबवंतानं देवाचे असणारे पाय धुले, स्वागत केलं. स्वागत केल्याच्या नंतर येण्याचा प्रश्न विचारला. श्रीकृष्णानं सांगितलं, माझ्यावर आळ आलेला होता, तुमच्याकडे असताना तो मणी आहे का नाही? तो मणी मला असताना देऊन टाकला. तो मणी दिला. श्रीकृष्णानं सांगितलं, आता मी चलतो बरं का, आता तुमची आणि माझी भेट इथून पुढल्या कालावधीमध्ये सहसा होणार नाही. तुम्हाला काही वरदान मागून घ्यायचं असेल तर वरदान मागून घ्या. कारण हाच जांबवंत त्रेतायुगामध्ये तोच जांबवंत होता. त्यावेळेला सुद्धा त्या जांबवंतानं वरदान मागून घेतलं होतं, देवा द्वापार युगामध्ये मला परत तुम्ही असणारं दर्शन द्या. ते वरदान मागितल्यामुळे श्रीकृष्ण भगवंतानं दर्शन दिलं. परत देव सांगतो, आता परत वरदान मागून घ्या. त्यावेळेला जांबवंतानं विचार केला, आता नेमकं काय वरदान मागून घ्यावं. त्यावेळेला जांबवंत हुशार होता. श्रीकृष्णाची आणि माझी वारंवार सारखी भेट व्हावी याच्याकरता काय वरदान मागून घ्यावं असा विचार जांबवंत करू लागला. पशु पक्षी यांना तुम्ही कधी कमी समजू नका बरं का, भरपूर हुशार असतात. कधी कधी माणसं रस्ता चुकतील पण जनावर मात्र कधी रस्ता चुकत नाहीत. असे काही बैल आहेत, गायी आहेत, एकदा शेतातून जर सोडले तर घरीच येणार आणि घरून जर सोडले तर शेतात बरोबर जाणार आणि आपल्या आपल्या दावणीच्या ठिकाणीच येऊन बसणार. माणसं कधी कधी घराकडे येत नाहीत. माणसं रस्ता चुकून जातात बरं का. माणसाला तरी मोटरसायकलची लाईट गेल्याच्या नंतर रस्ता दिसत नाही, पण जनावराची काय भूमिका, लाईट नसून सुद्धा बरोबर आपल्या दावणीवर येऊन थांबणार. एरवी कुठेही चारा खाण्याकरता जाणार पण संध्याकाळच्या वेळेला बरोबर येणार. इतकी बुद्धीचा असणारा भाग त्या जांबवंतानं वरदान मागितलं, देवा मला एक तुम्ही वरदान द्या. ते वरदान असं द्या, माझी असणारी एक कन्या आहे, तिचं नाव आहे जांबवंती आणि त्या जांबवंतीचा तुम्ही पत्नी म्हणून स्वीकार करा. त्या द्वापार युगामधलं सांगतोय बरं का मी, द्वापार युगामधलं. त्या कालावधीमध्ये विवाह प्रसंग जर असेल ना तर त्या कालावधीमध्ये मुलगी जर जन्माला आली तर बापाला भरपूर टेन्शन आणि ताण असायचा. कशामुळे माहिती का? हुंडा असायचा, हुंडा. आणि नवरदेवाकडल्या माणसांनी बापाचा एवढा त्या काळामध्ये छळ केला, या कलियुगामध्ये पाठीमागं सुद्धा त्या कालावधी इतका छळ केला का नाही, हाच घोडा पाहिजे, हाच बँड पाहिजे, हेच मंगल कार्य पाहिजे, एवढं सोनं पाहिजे, दान धर्म असंच काय पाहिजे, एवढा छळ केला. त्या बापानं प्रत्येक जणाच्या जाऊन पाया पडायचं. हा,
प्रत्येक जणाच्या जाऊन पाया पडायचं. आणि हे पाया पडत असताना देवाला किंवा आली बरं का त्या बापाची, कुणाच्या? मुलीच्या बापाची. आता मग ते छळ वसूल करण्याकरता आता बापही तसे आहेत बरं का आता. हा, बापाने आता मसदार दाबून असा, हा, नवरदेव आता पाया पडत गेलेत. आता नवरदेव आता फक्त तुम्ही मुलगी द्या, तरी ते म्हणते जमीन किती आहे, नोकरी काय. हा, मग ननंदेचं लग्न झालं का सगळी चौकशी चालू आहे अशी सगळी. आणि मुलीच्या आई वडील सुद्धा काय म्हणतात माहिती का आता, हा, सासू आहे का, सासरा आहे का, असली तर मग द्यायची नाही आपल्याला. ननंद आहे का, आहे, मग द्यायची नाही आपल्याला. मग आता मुलगा सुद्धा कसा पाहिजे माहितीये का, त्या आबाळातूनच पडलेला खाली. म्हणजे मुलीला काही काम नाही, धंदा नाही, काही नाही, एकदम आनंदात असं नुसतं असं. म्हणजे त्यांना आता मार्केट आलंय बरं का आता. हा, जामवंताच्या बाबतीमध्ये जामवंतांना सांगितलं माझ्या कन्येचा स्वीकार करा. श्रीकृष्ण भगवंत म्हणजे साक्षात देव आहे. जामवंत जर दिसण्याकरता काळा असेल तर त्याची कन्या कशी असेल, काळीच असेल ना. ती अस्वलाची कन्या आहे, तिचं वर्णन काय करावं. काळी माती असते का नाही, काळी माती एकदम प्युअर असणारी काळी, अशी इतकी जामवंती असणारी ती काळी. आणि विवाह प्रसंग ठरला. एखाद्या वेळेस भक्ताच्या मनामध्ये आलेली इच्छा पूर्ण करण्याकरता देव मात्र माग सरकत नाही बरं का. कुठल्याही स्टेपला देव जातो. देवानं सांगितलं काही हरकत नाही, तुमच्या मनामध्ये जर इच्छा असेल तर जांबवंतीच्या सोबत विवाह करण्याकरता मी तयार आहे. लग्नाचा प्रसंग ठरला. देवाकडली वराडी मंडळी आली. आता देवाकडली वराडी मंडळी म्हणजे कोण? चंद्र, इंद्र, सूर्यदेव, अग्निदेव, वरुणदेव, रती महारथी अशी देवता मंडळी, सगळे देवच मंडळी, देवाकडली वराडी मंडळी. आता देव म्हणजे दिसण्याकरता काही साधारण असतील का? नंबर एक देव दिसू लागले अशी. आणि कन्या आहे का नाही जांबवंती, तिकडली वराडी मंडळी आली. आता तिकडली वराडी मंडळीची कोण? सगळे अस्वलच की हो, वाघ, सिंह वगैरे असे सगळे ते वराडी मंडळी आले. आणि त्या लग्नामध्ये नारद मुनीनं श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ गेले आणि बोलण्याकरता, टोचून बोलण्याकरता सुरुवात केली. हे वराडी मंडळीले टोचून बोलतात बरं का. लग्नाला गेले का नाही माणसं नीट खात नाही ते, हा, अजिबात नाही. बुंदी केली, जामून केलं, ते म्हणतात हा खा आता, 2 एकर इकले ते ना. आता लोक टोचून बोलतात, व्यवस्थित खात नाहीत बरं का. लग्नाला जर गेले, नवरी जर दिसण्याकरता कुरूप असेल, कमी सौंदर्यवान असेल, तर वराडी मंडळी म्हणतात हुंडा जास्त घेतला असेल. बरोबर, हा, काही डोकं लावतात बरं काय. हा, कोणी म्हणणार मग कोणी देतच नव्हता, आता करावं लागली, भाग पडली. आता हा, लय मुलगी भरपूर बघितल्या होत्या, काय लोक बोलतील ना, काही सांगता येत नाही बरं का. त्यावेळेला त्या नारद मुनीनं टोचून बोलण्याकरता सुरुवात केली. श्रीकृष्ण भगवंताला, देवा आतापर्यंत अनेक जणांच्या लग्नाला गेलो, भरपूर नवरी बघितल्या बरं का, पण तुमच्यासारखा जोडा नाही. जोडा म्हणजे जोडा, म्हणजे श्रीकृष्ण दिसण्याकरता सुंदर आणि ती जांबवंती असणारी दिसण्याकरता काळी. देवा नवरी म्हणजे नवरी. आता हे नारद मुनीचं बोलणं म्हणजे टोचूनच ना. देवा नवरी म्हणजे नवरी. बस कृष्णानं सांगितलं, नारदा थोडं शांत बस. नाही नाही देवा, नवरी म्हणजे नवरी. सारखं बोलण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला नारद मुनीचा गर्व कमी करण्याकरता, टोचून बोलण्याकरता कमी करण्याकरता देवानं जामवंतीला सांगितलं, जामवंती तुझं एकदा ओरिजिनल असणार याला एकदा सौंदर्य दाखव. त्या जामवंतीनं हात जोडले आणि सांगितलं, देवा तुमची जर कृपा झाली तर तुमची कृपा झाल्याच्या नंतर अशक्य ते तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना अनावया. तुमच्याजवळ अशक्य गोष्ट नाही. सौंदर्यवानाला सुद्धा तुम्ही कुरूप बनवता. शब्द ऐका बरं का. सौंदर्यवानाला सुद्धा कुरूप बनवता आणि कुरूपाला सुद्धा तुम्ही सौंदर्यवान बनवता. त्याला दृष्टांत देतो. कुबडी होती. कुब्जा ही कुबडी होती. तिला सरळ सुद्धा मान करता येत नव्हतं. दिसण्याकरता एकदम कुरूप होती. पण देवाच्या मनामध्ये आलं. देवानं काय केलं? पायावर 2 असणारे पाय ठेवले, 2 असणाऱ्या हाताने असणारी हनवटी अशी वर उचलली आणि दिव्य स्वरूपामध्ये असणारं शरीर दिलं. दिसण्याकरता अगोदर कुरूप होती,
पण देवांगणापेक्षा सुद्धा असणारी ती खूप जास्त सुंदर दिसू लागली. देवाच्या मनात जर आलं ना, तर देव काय करतो, सुंदर असणं त्याला शरीराची भूमिका देतो. आणि एखादा जर अगोदर सुंदर असेल आणि देवाच्या मनामध्ये जर आलं का नाही, तर त्याला सुद्धा कुरूप बनवतो. कसा? कुणाला जर गर्व असेल आणि असा जर सारखा असा गर्वाच्या बाबतीमध्ये जर असा फुगूनच असेल, तर देव त्याला सुद्धा काय करतो माहिती का, त्याला कुरूप बनवतो. कसं माहिती? चलत चलतच एखादा वाहनाचे ऍक्सिडेंट, मग तोंड बेंड. तुम्ही लय पहिले सुंदर कसं काय काय सांगावं काय नाही, गाडीवर जात होतो, कारण नसताना धडक दिली हो, झालं का तोंड बेंड? मग हे देवाच्या मनातल्या गोष्टी आहेत, आपल्या मनातल्या नाहीत. कुणाला सुंदर बनवायचं आणि कुणाला कुरूप बनवायचं हे देवाच्या मनामध्ये आहे. ते जामवंती म्हणते, देवा तुमच्या मनामध्ये जर आलं तर मी सुद्धा या ठिकाणी सौंदर्यवान होऊ शकते. देवानं काय केलं? नुसता कृपेचा असणारा आशीर्वाद दिला. ती जामवंती दिसण्याकरता कुरूप होती, पण देवाचा आशीर्वाद लाभल्यामुळं देवांगणापेक्षा सुद्धा असणारी जामवंती सुंदर दिसू लागली. आणि त्या जामवंतीनं नारदजीकडे पाहण्याकरता सुरुवात केली. नारदजीची पुन्हा हिंमत झाली नाही बघण्याकरता. सुंदर असणारी जामवंती. विवाह सोहळा संपन्न झाला आणि संपन्न झाल्याच्या नंतर रथामध्ये विराजमान झाले आणि आपल्या नगरीकडे निघण्याकरता सुरुवात केली. काही गोष्टी लक्ष देऊन ऐका आता. श्रीकृष्णाचा पहिला विवाह झालेला आहे रुक्मिणीच्या सोबत आणि दुसरा विवाह झालेला आहे जामवंतीच्या सोबत. विवाह झाला, द्वारका नगरीला आले. संपूर्ण द्वारका नगरवासियांना समजलं की श्रीकृष्णाचा विवाह झालेला आहे. रुक्मिणीला किती राग यायला पाहिजे? मी काय म्हणतोय कळाले ना तुम्हाला? माता माऊल्या पत्नीच्या बाबतीमध्ये वर्णन सांगतो, त्यांना काही गोष्टीच्या बाबतीमध्ये कधीच राग येणार नाही, पण एका गोष्टीच्या बाबतीमध्ये जास्त राग येणार बरं का. सहज एखाद्या महिलेला जर राग आणायचं म्हटलं तर फक्त एवढंच जाऊन कानामध्ये सांगायचं, जवळ जाऊन, तुमचे मालक. आणि कुणीतरी एक महिला मोटरसायकलवर बसून गेले, मी बघितले, काहीच बोलायचं नाही दुसरं बरं का, एवढंच फक्त बोलायचं. ती घरी आल्याबरोबर म्हणते, कुठं गेलता उधळत? दुसरं काहीच बोलायचं नाही. मग त्या महिलेला काही अडचण असेल, एखाद्या वेळेस कुठं प्रवास करून जायचं असेल, एवढं जरी म्हटलं का नाही, बस संपलं, सगळे भांडे आदळापड पुन्हा बस. आणि इथे एक वर्णन केलेलं आहे, पत्नी काय काय सहन करते तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसाला जर 20 एकर जमीन असेल आणि त्या मालकानं 20ला 20 एकर जरी विकली तरी ती बिचारी संसार करते. राहायचं घर जरी विकलं तरी संसार करते. याच्या पुढे सांगू, घर विकून ऊस तोडीला जरी त्या बिचारीला सोबत नेलं तरी तो बाबा समोर बैलगाडी हाकील, ही बिचारी पाठीमागे बसेल ऊस खात, तरी संसार करील. एवढं सहन करील. फक्त ती एकच गोष्ट सहन करीत नाही. कोणती सांगा तेवढी? एवढीच गोष्ट सहन करीत नाही बरं का ते. आणि रुक्मिणीचं महात्म्य ऐका. जांबवंतीच्या सोबत विवाह केला आणि विवाह केल्याच्या नंतर ती जांबवंती आणि श्रीकृष्ण भगवंत आले. ही गोष्ट कळाल्याच्या नंतर रुक्मिणीचं वर्णन किती सुंदर केलं आहे पहा. दोघाला ओवाळण्याकरता रुक्मिणीनं पंचारतीचं असणारं ताट सज्ज केलं आणि पंचारतीचं ताट सज्ज करून श्रीकृष्ण भगवंतालाही तिलक केला आणि जांबवंतीला सुद्धा असणारं हळद कुंकू सुद्धा लावलं आणि तिचं दोघीचं असणारं स्वागत केलं. रुक्मिणीचं पद उगच श्रेष्ठ नाही बरं का, जांबवंतीचा स्वीकार केला. नंबर 3, मणी आणल्याच्या नंतर सत्राजित म्हणायच्या राजाला असताना तो मणी दिला. त्या सत्राजित म्हणायच्या राजाला सुद्धा असणार त्यानं विचार केला, आता देवानं मणी आपल्यावर आणून दिलेला आहे या ठिकाणी, आणि मणी आणून दिल्याच्या नंतर देवाच्या मनामध्ये काहीतरी राग असेल. मी आळ घेतला होता, आता काय करावं, काय द्यावे त्यासी, व्हावे उत्तराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. काहीतरी कृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये आपण दिलं पाहिजे, उतराई झालं पाहिजे. आपण आळ घेतला होता, काय द्यावं काय द्यावं. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताला तो मणीही दिला आणि नंबर 2च्या बाबतीमध्ये हात जोडून सांगितलं, देवा माझी एक असणारी कन्या आहे, त्या कन्येचा तुम्ही असणारा स्वीकार करा. त्या कन्येचं नाव आहे सत्यभामा. सत्यभामेच्या सोबत असणारा विवाह झाला. किती लग्न झाले आता? 3. चौथा असणारा भाग आहे विवाहाच्या प्रसंगामध्ये. कालिंदी एक सूर्याची असणारी कन्या आहे.
त्या कालिंदीच्या सोबत असणारा विवाह झाला. 5वी असणारी कन्या आहे मित्रविंदा. 6वा असणारा विवाह आहे भद्रा, लक्ष्मणा. अशा स्वरूपामध्ये 1 आणि 2 नाहीत, श्रीकृष्ण भगवंताचे मुख्य असणारे 8 असणारी लग्न झालेले आहेत. आणि 16,100 कन्या, एक असणारा नरकासूर आणि भौमासूर. दीपावलीच्या वेळेला आपण जे नरक चतुर्थी म्हणतो का नाही, त्या नरकासुराचा श्रीकृष्ण भगवंतांनी वध केला आणि 16,100 कन्याला मुक्तता केली. आणि देवानं सांगितलं तुम्ही आपापल्या असणाऱ्या घरामध्ये, घराच्या बाबतीमध्ये घरी निघून जा. त्या महिलेंनी, कुमारिकेंनी हात जोडला आणि सांगितलं, देवा आम्ही बंदिवासामध्ये होतो. पाठीमागच्या कालावधीमध्ये आम्ही असं चरित्र ऐकलेलं आहे, सीता माता राजा रावणाच्या बंदिवासामध्ये 6 महिन्यापर्यंत होती. तर लोकांनी प्रत्येक वेळेला तिला शब्द बोलण्याकरता सुरुवात करायची. आम्ही तर अनेक वर्षापर्यंत इथं थांबलो. आमच्या बाबतीमध्ये लोक भरपूर स्वरूपामध्ये निंदा करतील. देवा एक आमची विनंती आहे, आमच्या सोबत विवाह कुणीही करणार नाही, तुम्ही आमचा स्वीकार करून घ्या. 16,100 कन्येच्या मनामध्ये ही गोष्ट आल्याच्या नंतर देवानं 16,100 या कन्येचा असणारा स्वीकार केला. या 16,100 पत्न्या आणि पहिल्या असणाऱ्या 8, 16,108 विवाह देवानं सुंदर स्वरूपामध्ये असणारे लावले. लावल्याच्या नंतर एक कॉलनीच देवानं निर्माण केली विश्वकर्म्याकडून. भांडण न होण्याचं कारण हे आहे, एका घरामध्ये संसार नाही बरं का, अजिबात नाही. 16,108 पत्न्या आणि प्रत्येक जणीला राहण्याकरता जे घर बांधून दिलं का नाही, प्रत्येक जणीचं घर सगळ्या जणीचं सारखंच. HP चा गॅस म्हटला तर 16,108 प्रत्येक जणीच्या घरी त्याच कंपनीचा गॅस. भांडणं होतील ना पुन्हा. तुळशी वृंदावन एकाच क्वालिटीचं सगळं, तुळशीचं रोप सुद्धा एकच, भांडे सुद्धा एकच, साखरचं पोतं सुद्धा एकच, पत्ती सुद्धा तेच. एवढ्या कारणावरून भांडणं होतात बरं का. म्हणून श्रीकृष्ण भगवंतानं 16,108 विश्वकर्म्याकडून असणारे असे महल बांधून घेतले. आणि देवानं एका स्वरूपामध्ये असणारा संसार नाही केला, तर देवानं प्रत्येक जणीच्या घरी राहत असताना 16,108 रुपये घेतले देवानं. आणि प्रत्येक जणीच्या घरी असणारा देव असणारा आनंदामध्ये असणारा संसार करू लागला. एक दिवस थोडासा गैरसमज झाला नारद मुनीच्या बाबतीमध्ये. मनामध्ये विकार निर्माण झाला आणि विकार निर्माण झाल्याच्या नंतर त्यांनी एक अशी कल्पना केली, आपण तरी किती दिवसापर्यंत आपण राहावं, आपण सुद्धा विवाह करावा. याच्या बाबतीमध्ये एक सुंदर एक प्रमाण दिलेलं आहे भारुडाच्या बाबतीमध्ये. आसी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा, आसी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा. दादा वडून आसी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा, आसी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा. ब्रह्मदेव त्रिलोक्याचा शोधी, थट्टेने हरविला बुद्धी. ब्रह्मदेव त्रिलोक्याचा शोधी, थट्टेने हरविला बुद्धी. केली नारदाची नारदी, अशी ही थट्टा. अशी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा, अशी ही थट्टा भल भल्यासी लाविला बट्टा.
आसी ही थट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा. नारद मुनीला असं वाटलं आपण सुद्धा असणारा विवाह करावा. आणि हे लग्न एक असं आहे का नाही, ज्याचं झालं लग्न त्याला असं वाटतं उगच लग्न केलंय, आणि ज्याचं राहिलंय का नाही त्याला असं वाटतं आपलं लग्न कधी होईल. हे थोडा खेळ उलटा आहे बरं का. नारद मुनीनं पृथ्वी तलावर फिरत असताना अनेक ठिकाणी गेले, पण कोणी सुद्धा विवाहाच्या प्रसंगामध्ये कन्या मात्र दिली नाही. नारद मुनी द्वारका नगरीला आले आणि श्रीकृष्ण भगवंताला जवळ घेतलं आणि सांगितलं, देवा मी तुमच्या कानामध्ये सांगतो, माझी एक इच्छा अशी आहे की मला लग्न करायचं आहे. देवाने सांगितलं काही हरकत नाही, तुमच्या लग्नाकरता मी प्रयत्न करतो, मी 4 ठिकाणी असणारा स्थळाचा विचार करतो. देवानं सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करायची नाही, तुमच्या लग्नाच्या बाबतीत सगळी जबाबदारी माझी आहे. नारद मुनींना हसून सांगितलं, मी पृथ्वी तलावर अनेक ठिकाणी फिरलो, पण माझ्या बाबतीमध्ये मात्र लग्नाचा विचार कुणीच केला नाही. माझ्याकरता स्थळ कुणी बघितलं नाही, मला कन्या सुद्धा कुणी देत नाही. त्यावेळेस नारद मुनींना सांगितलं, देवा एक माझी विनंती आहे, तुम्हाला 16,108 पत्नी आहेत. तुम्ही जर विनंती कृपा जर केली, तुमचं माझ्यावर प्रेम आहे, त्यापैकी एखाद्या पत्नीचा विवाह माझ्यासोबत असणारा लावून द्या. आता एक साधी गोष्ट आहे काही, तिथं उगा विचार करा बरं का. देवाला असा शब्द म्हणल्याच्या नंतर देवाचं सोडून द्या, एखाद्या माणसाला म्हणून बघा बरं तुम्ही, असं काठी कुराडे घेऊन त्याला खड्डा करून तिथंच पुरून टाकील त्याला. विचार करायची गोष्ट की असं बोलणं म्हणजे काय साधं आहे का. बरं हे बोलतात कोण? नारद मुनी बोलतात कोणाला? कृष्णाला. तरी देव एवढा शब्द बोलून सुद्धा नारद मुनीकडे बघून देव हसतो. किती कौतुकाची गोष्ट आहे. आणि हसून मारहाण न करता, वाईट न बोलता नारद मुनीला सांगितलं, तुमची इच्छा जर ही असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तेवढं कार्य तुम्ही करा. 16,108 मला पत्नी आहेत. तुम्हाला जर विवाह करायचा असेल तर काय करा, ज्या ठिकाणी मी नाही त्या ठिकाणची असणारी जी पत्नी आहे का नाही, त्या पत्नीच्या सोबत असणारा तुम्ही विवाह करा. अहो कलियुगातल्या माणसाला प्रमाण पाठ आहे, हरी जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. देव नाही असं कुणाला विचारावर तुम्ही, कुणी काय म्हणतं, नाही नाही देव आहे, देव पाहतो, देव आहे. एवढं नारद मुनी भजन करून सुद्धा त्यांचा गैरसमज झाला की बहुतेक देव तिथं नसेल एखाद्या घरी. किती विचार करायची गोष्ट. एवढं भजन करून सुद्धा काय उपयोग आहे. एक प्रमाण आहे आपल्याकडे, भजन ते ओंगळवाणी नरका जाणे. एवढं भजन करून सुद्धा त्यांचा विश्वास नाही की देव नाही म्हणून. तरी नारद मुनी चिपळ्या वगैरे विना घेऊन एक एक घरी फिरण्याकरता सुरुवात केली. जायचे की बेल वाजवायचे, टिंग टॉंग, लगेच दरवाजा काढायचा. नारदजी तुम्ही या 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 या, संत येती घरा तुझी देवाचे. नारद मुनी सांगितलं, वेळ थोडा कमी आहे, तुमचे मालक आणि माझे भगवंत श्रीकृष्ण भगवंत आहेत का? त्या पत्नीने सांगितलं, हो आहेत, रात्री कीर्तनला गेले होते, झोपलेत आता. बरं मग पुन्हा येतो मी. दुसऱ्या घरी गेले की लगेच विचारायचा प्रश्न, कृष्ण आहेत का? हो आताच झोपेतून उठलेत. तिसऱ्या घरी गेले की हो आहेत, तोंड धुत आहेत. चौथ्या घरी चहा घेत आहेत. अहो एक घर नाही हो, 16,107 घर फिरले. थोडं थांबा आता. हे मी पाठ केलं कुठं सांगू पुन्हा. किती घर राहिले आता? एकच घर राहिलं, फक्त रुक्मिणीचं. आणि रुक्मिणीला नारद मुनी कोण समजते माहिती? आपली आई. आई काम किती खतरनाक आहे पहा बरं का, काम किती वाईट आहे. जे नारद मुनी रुक्मिणीला आई समजत होते तिथं गेले आणि दरवाजा असा वाजवला आणि रुक्मिणीला प्रश्न विचारला, तुमचे मालक आणि माझे भगवंत श्रीकृष्ण आहेत का? रुक्मिणीला राग आला. आजपर्यंत नारद कधी घरी आल्याच्या नंतर असा प्रश्न कधीच विचारला नाही. नारद मुनीने यायचं आणि सांगायचं, आई मला भूक लागली, आता जेवण्याकरता वाढा. म्हणजे कधी बंधन नाही बरं का, मोकळ्या म्हणून नारद मुनी यायचे. आणि रुक्मिणीनं नारदजीला सुपुत्र मानलेलं होतं, मनामध्ये कुठलाच विचार नाही असं. आणि नारदांनी सुद्धा असं बेधडक यायचं आणि सांगायचं, आई मला चहा करा आता.
म्हणजे नारदाच्या मनामध्ये विकार नव्हता आणि रुक्मिणीच्या मनामध्ये विकार नव्हता, पण ज्या दिवशी हा प्रश्न विचारला का नाही, रुक्मिणीनं नारद मुनीच्या चेहऱ्याच्या बाबतीमध्ये असं डोळ्यामध्ये पाहण्याकरता सुरुवात केली, तर डोळ्यामध्ये काम दिसला. काम डोळ्यामध्ये दिसला बरं का. आणि काम राहतो कुठं माहिती? या डोळ्यामध्ये काम राहतो. त्यावेळेस रुक्मिणीनं मोठ्या आवाजात खडसावण्याकरता सुरुवात केली, काय नारदा, स्वतःला संत नारद मुनी म्हणून घेता, रात्रंदिवस 24 तास भजन करता. याच्या अगोदर 1000 वेळेला तुम्हाला सांगितलं होतं लग्न करा लग्न करा, आणि त्यावेळेस म्हणू लागला तुम्ही पाठी लावून बोर्ड लावून ब्रह्मचारी राहायचंय, आणि आता काय मनामध्ये भूत शिरलं तुमचं. एवढा शब्द बोलल्याबरोबर नारद मुनीनं चहा नाही, बिस्किट नाही, जेवण नाही, काही नाही, म्हणले आता मरायचंच. म्हणले आता काय जीवन जगून उपयोग आहे. गेले. एक सरोवर होतं तळ, आणि त्या तळ्याला शाप होता. पुरुषानं जर मध्ये उडी टाकली तर त्याचं रूपांतर महिलेमध्ये, आणि महिलेनं जर आतमध्ये उडी टाकली तर त्याचं रूपांतर पुरुषामध्ये. जीव देण्याकरता असणारे निघून गेले. उडी टाकल्याबरोबर नारद पहिलेच दिसण्याकरता सुंदर. नारद की तो बनी नारदी, शब्द ऐका, नारद की तो बनी नारदी आईसी नवबदाई. आणि घटना काय झाली माहितीये का? लग्न करायला हे गेले होते, घटना उलटी घडली. हेच नारदी बनले आणि यांच्यासोबत एका राजानं लग्न केलं. लग्न करून मुलं किती झाले माहिती? 60 मुलं झाले. नारद की तो बनी नारदी आईसी नवबदाई, भूत लागले नारदाला, अन 60 पोरे झाली त्याला. महाराज, इतकं असणार हे काम वासनेचं जबरदस्त असणार हे भूत आहे. पुढं सुंदर स्वरूपामध्ये कथा, छान स्वरूपामध्ये वर्णन केलेले आहे. एक दिवस श्रीकृष्ण भगवंत क्वाटवर असणारे असा हात घेतलेला आहे आणि पाय असे लांबवलेले आहेत, आणि रुक्मिणी त्या ठिकाणी आलेली आहे. देव शांत आहेत, असे डोळे झाकून. असे काही दासी श्रीकृष्णाला असे हवा घालीत आहेत. रुक्मिणी आली, आणि रुक्मिणी आल्याच्या नंतर रुक्मिणीनं सुंदर असं मेकअप केलेलं होतं. रुक्मिणीच्या मनामध्ये असं काय वाटलं की एवढ्या दासी असूनच सुद्धा ज्या दासी कृष्णाला अशा हवा घालू लागल्या का नाही, तर तो पंखा तिनं आपल्या हातामध्ये घेतला. जुन्या काळातला सांगालोय बरं का. जुन्या काळामधला पंखा कोणता? ते कधीच खराब होणार नाही, त्याची मोटर जळणार नाही, काही नाही. आणि जोपर्यंत हवा घ्यायची तोपर्यंत हवा घ्या, त्याला अडचणच काही नाही. कधी बिघडला का? कधीच बिघडणार नाही. म्हणजे लाईट जरी गेली तरी ते सुरुवातीला लोक असे कप्त घ्यायचे, रुमाल घ्यायचा, असं हे करायचे. त्या रुक्मिणीनं तो फॅन घेतला आणि देवाला अशी हवा घालण्याकरता सुरुवात केली. रुक्मिणीनं हवा घालत असताना देवानं असे डोळे उघडले. म्हणले हवा थोडी वाढली गडे. म्हणले लाईट मध्ये काही फॉल्ट झाला काय? म्हणले. डोळे उघडले. रुक्मिणी तू कधी आली? देवा आताच आले. बर, बस तू थोडस शांत असं. आणि देव एक असा आहे का नाही, तू का म्हणी नटधारी आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. देव इतका खिलाडी आहे ना, नटधारी आहे ना, काय वर्णन करावं. देवानं वेळ भरपूर असल्यामुळं रुक्मिणीला असं जवळ बसवून घेतलं आणि देवाला विनोद करायचा छंद. देवानं तो लगेच चेहरा थोडासा नाराज केला आणि देव थांबले. रुक्मिणीनं प्रश्न विचारला, देवा नाराज का चेहरा केला, का कपाळावर आट्या पाडल्या? देवानं बोलण्याकरता सुरुवात केली, रुक्मिणी जसं तुझ्यासोबत मी लग्न केलं का नाही, त्या दिवसापासून एक गोष्ट माझ्या मनामध्ये सारखी अशी सलत आहे बरं का, अशी मला गोष्ट जाळत आहे. रुक्मिणी म्हणली, देवा अशी कोणती गोष्ट आहे? नाही राहू दे रुक्मिणी, आता पुन्हा कधीतरी सांगतो. असं म्हणलं असं लोकांना लय विचार वाटतं बरं का. बरं मी सुद्धा तुम्हाला काय करतो आता, पुढल्या कथेत सांगतो. आता जमल का असं? नाही सांगाच महाराज, सांगा. असं म्हणल्याच्या नंतर माणसाला उत्सुकता वाटते. रुक्मिणी राहू दे, आता पुन्हा कधी येऊ. नाही देवा सांगाच तुम्ही एकदा. राहू दे रुक्मिणी, वेळ कमी. नाही सांगा देवा, मला काही काम नाही, तुम्ही सांगा एकदा. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली, रुक्मिणी एक गोष्ट अशी आहे. राहू दे आता नाही सांगाव देवा. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली, रुक्मिणी गोष्ट अशी आहे, तुझं आणि माझं काही लग्न जमलं नव्हतं. खरं आहे का खोटं आहे? मी काय म्हणतोय, तुझं आणि माझं काही लग्न जमलं नव्हतं असं कोण म्हणतात? श्रीकृष्ण. तुझं लग्न शिशुपालाच्या सोबत ठरलेलं, हळदीचा असणारा दिवस, नवरदेव आलेला, पत्रिका छापलेला, सगळी तयारी झालेली. माझा विषय सुद्धा लग्नाचा नव्हता, काहीच नाही.
सगळा थाटमाट झालेला होता. पण मला एक चिंता अशी पडलेली आहे, शिशुपाल एका राजाचा मुलगा. देवानं बघा ना बोलण्याकरता, दिल्लगी करण्याकरता किती आता भरवण्याकरता सुरुवात केलं. शिशुपाल राजाचा मुलगा, लग्न ठरलेलं, तू सुद्धा एक राजाची मुलगी, तुला एक आणि दोन नाही 5 भाऊ, ते सुद्धा असे बलाढ्य असणारे भाऊ. त्या भावाचे नाव रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली. किती झाले? 7 नाही बरं का, 5. आणि सगळ्याचे नाव कशापासून सुरुवात झाले? रू पासून. आणि रुक्मिणीचं नाव सुद्धा रुक्मिणी, र पासूनच. 5 बलाढ्य भाऊ. तुझ्या बापाचं नाव भीष्मक नावाचा राजा, विदर्भ नगरीचा असणारा राजा. आणि माझं काय वर्णन करावं? कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. काय माझं बोलण्याचं भाग? माझं नाव जर कुठं खाल्लं तर कोणी म्हणतात तो वसुदेवाचा आहे, कोणी म्हणतात नंदाचा आहे. किती लोक माझी निंदा करतात. बरं, मी गायी राखणारा माणूस. मला भरपूर दिवसांना असे एक विचार डोक्यामध्ये येतो, राहू दे रुक्मिणी, आता सांगायचं मी कॅन्सलच करतो थोडस. अहो देवा सांगा, हो सांगा सांगा. देवानं परत बोलण्याकरता सुरुवात केली. रुक्मिणी, लग्न प्रसंग तुझा ठरलेला, थाटमाट असा केलेला, आणि त्या शिशुपालासोबत तुझा विवाह होणार होता, आणि तू मात्र मला पत्र लिहिलंस. बरं, माझा फोटो तू कधी बघितला होता का? तेव्हा फोटो नव्हते बरं का, फोटो नव्हते, अजिबात नव्हते फोटो. आणि तू एका ब्राह्मणाच्या मुखातून कानानं गोष्ट माझी ऐकलीस की श्रीकृष्ण दिसण्याकरता सुंदर आहे, ज्ञानी आहे, असा आहे तसा आहे. नुसतं कानानं ऐकलंस. आणि कानानं ऐकलेल्या गोष्टी काही सगळ्या खऱ्याच असतात का? ते खोट्या सुद्धा गोष्टी असतात. त्यावेळेला तू मात्र तिथं असणारा लग्नाचा सगळा समारंभ असणारा कट केला आणि मला असणारं पत्र लिहिलं. आणि पत्र लिहिल्याच्या नंतर तुझ्या स्वरूपामध्ये विवाह करण्याकरता मी तिथपर्यंत असणारा आलो. लक्ष करा बरं का. काठेवाडी जो भाग आहे ना, विदर्भ नगरीचा भाग, द्वारका नगरी कुठं आहे आणि तो विदर्भ नगरीचा असणारा भाग कुठं आहे? अंतर जवळ नाही बरं का, लक्ष करा. 1 आणि 2 नाही किलोमीटरचा अंतर जर सांगायचा म्हटलं तर 1370 किलोमीटरचा प्रवास आहे. किती? द्वारका नगरी कुठं आहे आणि ती कौंडण्यपुरी असणारी नगरी कुठं आहे? 1370 किलोमीटरचा प्रवास आहे. त्यावेळेला काही हेलिकॉप्टर वगैरे सोय नव्हती. माणसाला जर त्यावेळेस जायचं असेल तर एकतर घोडा नाही तर रथ. देवानं मेघ, पुष्प, बलाहक असे 4 असणारे घोडे जुंपले आणि त्या घोड्याला सांगितलं, बाबा रुक्मिणीच्या सोबत मला विवाह करायचा आहे. आणि एकच रात्र शिल्लक राहिलेली आहे. एका रात्रमध्ये 1370 किलोमीटरचा प्रवास 4 घोड्यांनी काटलेला आहे. काय विचार करायची गोष्ट आहे? विचार करा. ते देवाचे घोडे. आणि आणखी एक सांगतो बरं का, ते देवाचे तर घोडे होतेच होते, पण ज्यावेळेला नवरदेव गाडीमध्ये बसून लग्न करता जातो का नाही, त्यावेळेला नवरदेवाची गाडी पण दमानं चलत नाही बरं का. गाडीची लय स्पीड असते अशी. पुन्हा मनानं स्पीडा कमी होत्यात बरं का. पुन्हा असं एकदम स्पीड अशी कमी होते अशी. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. रुक्मिणी, तू मात्र माझ्यासोबत विवाह केलास आणि माझं काय वर्णन करू? मी पाण्यामध्ये राहतो द्वारका नगरी बसून. मला जरासंधाची भीती, अनेक राजे लोकांची भीती, आणि भीती असल्यामुळे मी द्वारका नगरी पाण्यामध्ये वसवलेली आहे. मला तर असं वाटतं रुक्मिणी, तू माझ्यासोबत लग्न करून तुझं नुकसानच झालेलं आहे. कृष्ण कुणाला म्हणतो असा? रुक्मिणीला. बरं, ही बोलण्याचे शब्द आहे का बरं का. प्रद्युम्नाचं लग्न झालंय, प्रद्युम्नाचं लग्न झालंय, सून घरी आली, सून घरी आली, आणि ही बोलण्याची भाषा आहे कुणाची? कृष्णाची. आता ही काय दिलं की साधी आहे का? विचार करा. आणि मग मात्र श्रीकृष्ण म्हणतो, रुक्मिणी, आणखीही तुझी वेळ गेली नाही. तुला जर संसार आणखी जर चांगला थाटायचा असेल, माझी परवानगी आहे, तू दुसरं लग्न कर. आता काय साधी भाषा आहे काय? आता हे बोलाव काय शब्द? आता हे ऐका, रुक्मिणीचं प्रेम किती आहे देवावर. ते रुक्मिणीनं रडण्याकरता सुरुवात केली. डोक्याला घाम आणि शरीर असणारं असं व्याकुळच्या स्वरूपामध्ये असणारं, बेशुद्धची असणारी भूमिका.
काय करावं रुक्मिणीला कळत नाही. कंठ असणारा कोरडा पल्ला, डोळ्याचे असणाऱ्या बाहुल्यात अशा पांढऱ्या होण्याकरता सुरुवात झाली. रुक्मिणीचं किती प्रेम आहे. रुक्मिणी काय म्हणते मनातली मनात, मी शिशुपालाचा त्याग केला, माझ्या 5 भावाचा त्याग केला, माझ्या आई वडिलाचा त्याग केला, माझ्या सगळ्या गणगोताचा त्याग केला, सगळ्याचा त्याग करून मी फक्त प्रेम जर कोणावर केला असेल तर कृष्णावर. आणि एवढा कृष्ण आज माझा त्याग करतो म्हणजे तिला किती दुःख झालं असेल. विचार करण्याची भूमिका आहे ना. एवढं दुःख झालं. क्वाटवर बसलेली रुक्मिणी जे हातामध्ये असा वारा घालू लागली का नाही, बेशुद्ध स्वरूपामध्ये अवस्था अशी क्वाटून खाली कोसळली. आणि मग मात्र देवानं सुद्धा विचार केला, अशी मात्र दिल्लगी आपण करण्याकरता नको होती. देवानं सुद्धा रडण्याकरता सुरुवात केली, तिचा पदर सावरण्याकरता सुरुवात केलं, पाणी बोलवलं, पाणी असं शिंपडण्याकरता सुरुवात केली, वैद्य बोलवला. थट्टा मस्करी करत असताना काही नियम सांगितले तिथपर्यंतच करावी बरं का. त्याच्या पुढं मात्र काही गोष्टी थट्टा मात्र करू नये. कारण थट्टेच्या बाबतीमध्ये आजपर्यंत अनेक जणांचं असणारं नुकसान झालेलं आहे. या थट्टेच्या बाबतीमध्ये आणखी एक दृष्टांत देतो पुढे चलतो. थट्टा गेली शंभू पासी, कलंक लाविला चंद्रासी, भगे पाडिली इंद्रासी, बरी नवे थट्टा, बरी नवे थट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा, भल भल्यासी लाविला बट्टा, थट्टा भगवान शंकरानंही केली. कोणती थट्टा माहिती? एक दिवस मला मोहिनीचं दर्शन पाहिजे म्हणून भगवान विष्णूकडे गेले. ही सुद्धा थट्टा देवाच्या बाबतीमध्ये. त्यांना मात्र भगवान शंकराला सुद्धा अपमानित करण्याकरता भगवान शंकरानं सुद्धा असणारी थट्टा केली. पण ती थट्टा सुद्धा त्यांना त्या ठिकाणी दुःखाच्या बाबतीमध्ये असणारी मिळाली. म्हणून माणसानं कुणी सुद्धा थट्टा करायची नाही. पुढे बोलत असताना सूत महर्षींनी शौनकांना सांगितलं, जरासंधाचा असणारा वध भीमानं असणारा केला. पुढं दंतवक्र शिशुपाल यांच्या बाबतीमध्ये दंतवक्राचा उद्धार श्रीकृष्ण भगवंतानं केला. आणि शिशुपालाचा वध करत असताना एक दिवस राजसूय म्हणायचा असणारा यज्ञ, आग्रपूजेचा असणारा मान श्रीकृष्ण भगवंताला दिला. शिशुपालाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये शिशुपालाने किती शिव्या दिल्या माहिती? 100 असणाऱ्या शिव्या दिल्या. 100 शिव्या दिल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवंत नुसत्या शिव्याच मोजू लागला. त्यावेळेला 101वी शिवी देत असताना त्या शिशुपालानं रुक्मिणीचं असणारं नाव घेतलं आणि शिवी देण्याकरता सुरुवात केली. देवाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि शिशुपालाचा असणारा शिरच्छेद करून टाकला. माणसाचा भाग असू द्या किंवा देवाचा भाग असू द्या, माणसाला सगळ्यात जास्त जर राग जर कशाच्या बाबतीत येत असेल ना, एखाद्या माणसाला आईच्या बाबतीमध्ये शिवी देऊ द्या, तेवढासा राग येणार नाही. बापाच्या बाबतीमध्ये शिवी देऊन बघू द्या, तेवढासा राग येणार नाही. पण पत्नीच्या बाबतीत जर शिवी जर दिली का नाही, मग मात्र त्याला राग सहन होत नाही. हे पहिल्यापासूनच चलत आलंय बरं का. पुढे वर्णन करत असताना एक श्रीकृष्ण भगवंताचा असणारा बालपणीचा असणारा मित्र आहे, ज्याचं नाव आहे सुदामा. पण सुदाम्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे, दररोजचं 5च घरं भिक्षा मागायची, जेवढं असणारी भिक्षा मिळेल का नाही त्याच्यामध्ये असणारं संतुष्ट राहायचा. सारखं गुणगान जर कोणाचा करत असेल
तर फक्त श्रीकृष्ण भगवंताचा गड्यानो राजा किरी झाला कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. गड्यानो राजा किरे झाला, गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला, कृष्ण शिवासनी बैसला. बोलत असताना सुदामाना आपली मित्रमंडळी जमा झाली का नाही, त्यांच्यावर चर्चा करायची. काय सांगावं, मी आणि श्रीकृष्ण एकाच शाळेमध्ये शिकायला, पण माझी गरिबी परिस्थिती, पण माझा मित्र आहे का नाही, आता कोण झाला तो राजा झालेला आहे. माणसं म्हणायचे, काय सुदाम देवा तुमचं नशीब चांगलं आहे बरं का, तुमचा मित्र राजा झाला, पण तुम्ही कधी जावं त्याचा काहीतरी मागून आणावं. त्यानं सांगायचं अजिबात नाही, नको नको, अजिबात काही मागायचं नाही आपल्याला. फक्त सांगायचा माझा मित्र राजा झाला, राजा झाला, राजा झाला. घरी सुद्धा पत्नीला बोलत असताना सांगायचं, काय सांगू तुला कृष्ण आणि आम्ही दोघं जण एका शाळेमध्ये, पण तो राजा झाला. पत्नीनं दररोज ऐकून 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 वैतागली. ती म्हणली, मालक एक काम करा, तुम्ही त्या राजाचं वर्णन करता, तुमचा मित्र आहे म्हणता, आज आपली गरिबी परिस्थिती आहे आणि आपल्याकरता काही मागू नका, पण आपल्या पोटी काही पुत्र संतान आहे, हे उपाशी मरत आहेत, सोनं नाणं काही आणू नका, पण कमीत कमी आपला उदरनिर्वाह भागावा एवढं तरी जाऊन काहीतरी मागा तुम्ही. त्यावेळेस सुदामदेवानं सांगितलं, मागायचं खरं आहे, पण काहीतरी काही देवाला दिलं पाहिजे ना अगोदर. देवाला अगोदर काहीतरी द्यावं लागेल, त्यावेळेस देव आपल्याला देतो. म्हणून गावातला अखंड हरिनाम सप्ताह असला तर देवाला अगोदर वर्गणी द्यायची, मग देव तुम्हाला मागितल्याच्या नंतर देतो. आपण काय करतो, वर्गणी देत नाही, देवालाच मागायला जातो. आपण मोकळ्या मनानं देवाला काही अगोदर दान करायचं, मग देवाला मागण्याचा असणार काहीतरी अधिकार आपला राहतो. आपण जर शेजारीन बाईला वाटीवर भाजी नेऊन दिली तर पुन्हा जाऊन तुम्हाला पीठ मागता येईल, नाही तर आपणच चांगली चांगली भाजी खायची आणि त्यांना म्हणायचं काहीच नाही, संपली भाजी आता, असं जमल का? अजिबात नाही. काहीतरी देवाणघेवाण झाली पाहिजे, तसं देवाला सुद्धा काहीतरी दिलं पाहिजे, त्यावेळेला देव आपल्याला देतो. सुदामदेवानं सांगितलं, मी देवाच्या भेटी करता जातो, पण काहीतरी देवाला भेट वस्तू दिली पाहिजे. त्यावेळेला घरामध्ये पैसे जरी ठेवायचे म्हटलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये उतरंडी असायच्या. तुमच्याकडे होत्या का? असं आहे का? आमच्याकडे उतरंड म्हणतात बरं का त्याला. आणि त्याच्यामध्ये काय काय ठेवायचे माहितीये का? डाळ, त्याच्यातच डाळीमध्ये चिल्लर पैसे पुरून ठेवायचे. कोणी माणूस वगैरे आला की कुरवड्या पापड्या वगैरे, मग ते एवढ्या गाडगे सगळे सारखेच, कशात काय ठेवलं काही पताच लागायचं नाही बरं का. सगळे खाली उतरायचे, जे सापडलं ते पुन्हा परत रचून ठेवायचं. आणखी त्यांच्या घरी उतरणे असे सगळे गाडगे असे खाली घेण्याकरता सुरुवात केली. काही धान्य नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. नाथ महाराज साधू संत वर्णन करतात, घरी काही नाही, देवाला काहीतरी भेट वस्तू द्यायची. गावामध्ये फिरण्याकरता सुरुवात केली. 2-4 घरी गेल्याच्या नंतर एका महिलेनं तिला फक्त मूठभरच पोहे दिले. माझे मालक देवाला भेटण्याकरता जात आहेत, काहीतरी तुम्ही द्या म्हणून तिनं काय केलं, मूठभर असणारे पोहे दिले. आणि पोह्याचा एक भाग आहे बरं का, गरम पोहे जर असतील, लक्ष करा, गरम पोहे जर असतील तर खाण्याकरता चांगलं लागतात. एकदा जर ते थोडेसे गार झाले की पुन्हा खाण्याकरता चव लागत नाही. पण तेच पोहे जर कोरडे असतील का नाही तर त्याला कधी खाता येतं बरं का. कोरडे खाता येतात आणि भिजून ओले करूनही तसे खाता येतात. पण तयार केलेले मात्र जास्त वेळ जर झाला तर पुन्हा खाता येत नाही, ते बरोबर लागत नाहीत. म्हणून ते कोरडे पोहे आणले. बांधून देत असताना घरी वस्त्र सुद्धा चांगलं नव्हतं. असं वस्त्र खाली ठेवलं आणि वरून अशी मुठभर पोहे टाकले, सगळे छिद्र 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 असे पडलेले. त्यावेळेस परत गाठी एक दुसऱ्या वस्त्राची मारली, गाठीवर गाठ, गाठीवर गाठ, गाठीवर गाठ. पोहे मुठभरच, पण गटुडं तयार झालं. कशानं? त्या गाठीनं बरं का. कुणाला आठवत असेल तर सोपं सांगतो. कुणाच्या आई अशा असतील तर त्या आईने काय करायचं माहिती का, इथे कमळ असते, कळते का तुम्हाला? ते तुम्ही घालीत असाल,
लुगडे नेसणाऱ्या महिलेला माहिती बरं का, 10ची नोट 20ची नोट फाटून जायची कधी कधी चुरगळा घालून बरं का ती. हा, अशी ती अशी कंबळ घालायची आणि त्याच्यामध्ये अशी उडपून ठेवायची. म्हणजे पैसे ठेवण्याची भूमिका. आणि असे गाठी असे तयार केले, गाठी मारल्या आणि सुदामदेवानं असताना निरोप घेतला आणि चालण्याकरता सुरुवात केली. पायामध्ये चप्पल नाही आणि भजन करण्याकरता असताना सुरुवात केली. रस्त्यानं चालण्याकरता सुरुवात केली. ऊन असणार, दुपारच्या वेळेला थोडीशी विश्रांती घेऊन एक असणारा वृक्ष आणि थकून गेलेला सुदामदेव त्या वृक्षाच्या खाली बसला. बसल्याबरोबर त्याला थोडीशी अशी डुकली लागली. देवाला ही गोष्ट कळाली, माझा भक्त मला भेटण्याकरता येत आहे आणि याला त्रास होऊ नये म्हणून देवानं काय केलं, अलगद असणारा सगळं झाडासहित त्याला सगळा भाग उचलला देवानं आणि डायरेक्ट द्वारका नगरीच्या जवळ आणून ठेवला. तुम्ही जर देवाला भेटण्याकरता उदार अंतकरणानं, चांगल्या अंतकरणानं जर जात असेल ना, तर प्रवासामध्ये तुम्हाला कधीच त्रास होणार नाही, कधीच त्रास होणार नाही. पण देवाकरताच भेटी करता जायचं. देवानं सगळा असणारा तो भाग उचलून आणला आणि डोळे उघडल्याच्या नंतर सुदामदेव पाहतात तर समोर असणारी संपूर्ण द्वारका नगरी दिसते. 2-4 लोकांना प्रश्न विचारला, अहो हे नगर कोणतं आहे? त्या लोकांनी सांगितलं, याला द्वारका नगरी म्हणतात. ते कृष्णाची द्वारका नगरी म्हणजे हेच का? हो हो हो. मग मी एवढ्या लवकर इथं कसं काय आलो? मग पुन्हा विचार केला, मी भजन करीत करीत आलो म्हणून माझ्या लक्षात राहिलं नसेल. भजन करीत आलो त्याच्यामुळे मला लक्षात राहिलं नसेल. असो. ते द्वारपाल 2 असे थांबलेले होते. त्यांना सांगितलं, मला कृष्णाला भेटायला जायचं आहे. त्याची अवस्था बघितली. ते म्हणले, कुणी मागण्या करता येतात आणि काय नाही. थांबा म्हणले बाबा इथंच, आम्ही निरोप सांगू. एक जण तिथंच थांबला आणि एक जण असणारा आतमध्ये गेला. गेल्याच्या नंतर सांगितलं, एक सुदाम म्हणायचा असणारा एक व्यक्ती आलेला आहे, तो ब्राह्मण आहे आणि तुमचं नाव सांगतो, बालपणीचा मित्र आहे. देवानं ओळखलं. सुदाम देवाचं नाव घेतल्याबरोबर देवाच्या पायामध्ये असणारा जोडा बूट राजे मंडळी पहिले घालायचे. सिंहासनावर जाऊन बसायचं म्हटलं का नाही, असा मोठा असणारा जोडा असायचा. आणि जुन्या काळामधले माणसं असे होते का नाही, राग जर आला ना, एखाद्या माणसाला जर मारायचं म्हटलं तर पायातला जोडा काढायचा. ते जोडा म्हणजे साधा नसायचा बरं का, असा तर असा बाक असायचा. आणि काही लोक बाजारामध्ये कशाने हाणायचे माहिती का, एखादा पाहुणा जर दिसला का नाही, लय जसं लागला का नाही, असा जोडा काढायचा, जोड्यानंच हाणायचा. पण ते जोडा म्हणजे असा महाराज, एक जर टाकला का नाही दगड काय लागतो तो, नंबर 1चा असा चमड्याचा जोडा नुसता असा. असा देवानं असा सिंहासनावर असताना तो बूट असा घातलेला आणि देवानं सिंहासनावर बसल्याच्या नंतर तो पायामधून असा काढलेला होता. सुदाम देवाचं नाव काढल्याबरोबर देव राजा आहे. राजा म्हणजे साधारण चलत नाही, राजा म्हणजे असा रुबाबामध्येच असतो. कुठं जरी चालायचं म्हटलं तर राजा पायामध्ये बोट वगैरेची अटेन्शन नुसतं असं. सुदाम देवाचं नाव काढल्याबरोबर श्रीकृष्णानं पायामध्ये बूट म्हणा किंवा जोडा म्हणजे असे घातला सुद्धा नाही. सुदाम देवाला भेटण्याकरता जायचं म्हटल्याच्या नंतर सिंहासनावून दम्मानं उतरावं का नाही खाली, अजिबात नाही. सिंहासनावूनच खाली उडी टाकली देवानं आणि पळण्याकरता सुरुवात केली. देव पुढं पळतो, सगळे मंत्रिमंडळ पाठीमागं पळतात. नेमकं काय घटना आहे कुणालाच माहिती नाही. सगळे लोक पाठीमागं पळतात. ही गोष्ट ज्या वेळेला 16,108 पत्न्याला कळाली, देव पळतो देव पळतो देव पळतो, काय झालं त्यांनाही माहित नाही, हेही पळायला लागल्या. ते आपल्याकडे कीर्तनकार काही सांगतात ना, बचना है तो भागो, काय म्हणतात ते, हा आसमान गिर रहा है, पळ आता. कुठवर जरी पळलं तर काय, आबाळच आहे ना. सगळेच पळू लागले. काय झालं काहीच माहिती नाही. श्रीकृष्ण भगवंत धावत धावत गेले आणि श्रीकृष्ण भगवंतानं सुदाम देवाला छातीला लावलं नाही, तर अगोदर हात जोडले ना, हात जोडून अगोदर सुदाम देवाच्या पायाचं दर्शन घेतलं. कशामुळे माहिती का, मित्र जरी असला तो, तर तो एक ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण हा देवाला सुद्धा वंद्य आहे. आणि ब्राह्मणाची उत्पत्ती जन्म जर कुठून झाला असेल तर देवाच्या विराट स्वरूपाच्या मुखापासून जन्म झालेला आहे. देवानं दर्शन घेतलं, छातीला छाती लावली, कडकडून मिठी मारली, हाताला पकडलं आणि हाताला पकडून सुदाम देवाला असं आतमध्ये घेण्याकरता सुरुवात केली. मध्ये चलवत आणल्याच्या नंतर सिंहासनावर बसवलं. कुणाला? सुदाम देवाला. मित्र असावा तर असा, शिकण्याकरता आहे बरं का. काही लोक काय केलेत माहिती का, मित्र विसरून गेले श्रीमंत झाल्याच्या नंतर. या कथेतून एक महत्वाचा भाग घ्यायचा, किती जरी आपण श्रीमंत झालो
तर जुन्या मित्राला मात्र कधी सुद्धा विसरायचं नाही. त्याचा संसार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा, त्याला धोका नाही द्यायचा कधी. असं सिंहासनावर बसवलं, रुक्मिणीला सांगितलं पाणी घेऊन ये. रुक्मिणीनं पाणी आणलं. महाराज पाणी टाकण्याकरता वरून अशी रुक्मिणी, पाय धुण्याकरता कोण? देव. चरण तीर्थ असताना देवाने घेतलं, हाताला पकडलं आणि आतमध्ये असणारं थोडंसं नेलं. नेल्याच्या नंतर क्वाटवर असणारं बसवलं. विचार करा, ज्या क्वाटवर बसण्याचा अधिकार कुणाचाही नाही, त्या क्वाटवर फक्त कोण बसायचं माहिती? फक्त देव आणि रुक्मिणी. त्या क्वाटवर त्या दिवशी सुदाम देवाला बसवलं. काय क्वाट असेल विचार करा. तो आता द्वारका नगरीचा राजा आहे आणि सुदाम देवाला सांगितलं, देवा थोडस झोपा तुम्ही आता. देव असणारे सुदाम देव झोपले आणि पाय दाबण्याकरता कोण आहे? देव. सुदाम देव झोपले, पाय दाबण्याकरता श्रीकृष्ण आहे. पाय दाबण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर पाय दाबत 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 श्रीकृष्णाचे हात तळपायापर्यंत आले. माणसाला जर झोप आणायची असली का नाही, तर आर्थिंग आणि फेस तळपायामध्ये असतो बरं का. आर्थिंग आणि फेस तळपायामध्ये असतो. असं पायाला चोंबळलं का नाही, माणसाला अशी शांत झोप लागते. तळपायाला असा हात लागल्याच्या नंतर पाय दाबायचे म्हटल्याच्या नंतर तळपाय दाबायचे, छान झोप लागते. पण आपल्या इथं झालंय असं आता पायच कोणी दाबीना गेलंय बरं का. वैतागून माणसं घरची गेलेत, नरड दाबतील एकदा पण पाय नाहीत बरं का, पाय नाहीत. काय वर्णन करावं, तुम्ही कुठेही बघा. लक्ष्मी आदी नारायणाचे पाय दाबते. शेषशाहीवर असणारा भगवंत असा झोपलेला आहे, पाय कोण दाबते? लक्ष्मी. सारखे असे पाय दाबते बरं का. आणि सुदाम देव झोपलेले आहेत आणि श्रीकृष्ण भगवंत असे पाय दाबत आहेत. तळ पायाच्या जवळ असा हात गेल्याच्या नंतर असे देवानं पाय असा थोडासा असा हात फिरवण्याकरता सुरुवात केली. पायामध्ये एक असणारा काटा होता, देवाच्या हाताला असणारा लागला. देवानं तो काटा काढत असताना स्वतःच्या नखानं नाही काढला, तर देवानं तो काटा आपल्या दातानं काटा काढला. कशामुळे माहिती का? त्याचं कारण एक आहे. देवाचे दोन्ही ओठ सुदाम देवाच्या चरण कमलाला लागले, म्हणजे मातीला लागले बरं का. तिथं म्हणजे चरणाची धूळ असते बरं का. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून देव सुद्धा काय करतो, त्या चरणाची असणारी जी माती आहे का नाही, रजकण, त्याची इच्छा करतो देव सुद्धा. काटा काढला आणि रक्त येण्याकरता सुरुवात झाली. रक्त थांबेना त्यावेळेला रुक्मिणीला पाणी आणण्याकरता सांगितलं. उशीर झाला त्यावेळेस देव रडले, इतके रडले की पाण्यानं पाय धुण्याची गरज पडली नाही. तर देवानं रडून पाय असणारे धुले. विश्रांती झाली. विश्रांती झाल्याच्या नंतर ब्राह्मण देवतेला भोजन करण्याकरता असं आसन टाकलं आणि ताट मात्र सज्ज केले. ताट किती जेवण्याकरता आले ते ऐका. पत्न्या किती होत्या? 16,108. प्रत्येक पत्नीचं म्हणणं, देवबाप्पा घरी आलेत आणि आमच्या मालकाचे मित्र आहेत, बालपणीचे मित्र आहेत आणि स्वयंपाक म्हणजे चांगला केला पाहिजे. नंबर 1. 16,108 पत्न्यांनी सुंदर असे ताट आणले. बसायला आसन होतं का नाही, जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही. 16,108 ताट. कधी कधी आपल्याला सुद्धा असं होतं बरं का, दिवाळीच्या वेळेला काय काय खाऊ आता, बरोबर. एवढे पदार्थ असतात आणि दिवाळी संपली का नाही, चटणी भाकर चालू द्या आता. एरवी दिवाळीच्या वेळेला भरपूर पदार्थ असतात असे. आता काय खाऊ नेमका, आता प्रश्न पडतो. एवढे पदार्थ आणि एवढे असे ताट समोर आल्याच्या नंतर सुदाम देवानं असं डोळ्यानं बघितलं, विचार करतो आता काय हे प्रसाद आहे आणि काय नाही. महाराज त्या पंक्तीला श्रीकृष्ण भगवंत बसलेले आहेत आणि सुदामदेव बसलेले आहेत. आनंदामध्ये असणारं दोघांचं जेवण चालू आहे. त्या कालावधीमधला असणारा भाग आहे. पण आपल्या पाठीमागे कालावधी होऊन गेला. पाहुणा जर घरी आला का नाही, तर आपल्या घरातला कोणीतरी एखादाच माणूस सोबत बसायचा. कशा करता? स्वयंपाक जर नाही पडला तर पुन्हा काय करावा. ऐका बर का. आणि गहू तरी कोणते असायचे माहितीये का? हे आताचे चांगले गहू नाही, राशनचा गहू, कोट्याचा आलेला.
तरी ती पोळी अशी आप्रोगीनं माणसानं अशी खायची. आता लोक म्हणतात चपाती नका, आता भाकरच आणा एक आता. काय वर्णन करावं, एवढे ताट असणारे सज्ज केलेले. आणि ज्या वेळेला भोजन करण्याकरता सुरुवात केली, इतकं सुदामदेवानं आनंदामध्ये असणारं भोजन केलं ना, काय त्याचं वर्णन करावं. तृप्त असणारे सुदामदेव झाले. जेवण केल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये विचारलं देवाना, सुदामदेवा जेवण छान झालं ना? हो. आणि 16,108 पत्न्यांनी प्रश्न विचारला सुदामदेवाला, स्वयंपाक छान होता ना? आणि कधी सांगतो बरं का, स्वयंपाक बिघडलेला जरी असला तरी खाणाऱ्या माणसानं सांगायचं एकदम छान स्वयंपाक झाला. मीठ थोडं जास्त जरी पडलेलं असेल तर काही अडचण नाही. त्याचं कारण एक आहे, खाणाऱ्या माणसानं जर सांगितलं स्वयंपाक छान झाला, तर ज्यांनी स्वयंपाक केलेला असतो का नाही 4 तास, त्यांना थोडं समाधान वाटतं बरं का. मग भलं एका दिवस स्वयंपाक बिघडलेला जरी असला तर काही अडचण नाही, पण म्हणायचं छान स्वयंपाक झाला. त्यावेळेला संपूर्ण असणाऱ्या पत्न्यांना आनंद वाटला आणि श्रीकृष्ण भगवंतांनी प्रश्न विचारला, आमच्या इथला स्वयंपाक छान तुम्हाला आवडला, आम्हाला आनंद वाटला, पण आमचा एक प्रश्न आहे, तुम्ही आम्हाला भेटण्याकरता आलात, काहीतरी सोबत आणलंच असेल ना? जुन्या काळामध्ये गावाला जरी कुठं जायचं म्हटलं तर एक नेम होता, पदरामध्ये भाकरी बांधायची, त्याच्यावर साखर घालायची, काहीतरी सोबत न्यायचं, काहीतरी सोबत न्यायचं, काहीतरी तुम्ही सोबत आणलंच असेल ना? त्यावेळेला सांगितलं, आता काय, आता देवाला एवढा पंचपक्वान्नाचा स्वयंपाक इथं आपण खाल्ला ना, आपल्या पोह्याचं कुठं मांडावं, आता आपण कुठं पोह्याचं मांडावं? सुदामदेवानं हात जोडून सांगितलं, आणणार होतो सोबत, पण मी थोडं विसरून राहिलो. देवानं सांगितलं, असं होऊ शकणार नाही. तुमच्या पत्नीचा स्वभाव मला माहिती आहे, काहीतरी दिला असेल, तुम्हाला माहित नसेल तुमची बॅग कुठं आहे. आता ती म्हणले, कशाची बॅग, कशाचं काय, काहीच नाही म्हणले, बॅगच नाही, सोबत काहीतरी गटुडं आणलंय म्हणले मी. मग ते गटुडं मागवलं. महाराज, गटुडं असं मोठं, 16,108 पत्न्या, त्या पत्न्यांनी विचार केला, ज्या अर्थी आपल्या मालकाचा एवढा मोठा असणारा मित्र आहे, काहीतरी गटुड्यात आणलंच असेल सोनं फिनं काहीतरी. गाठ उकळली की दुसरी गाठ त्याच्यामध्ये, गाठ उकळली की त्याच्यामध्ये दुसरी गाठ, 2-4 जणींना तर चक्कर आली. गाठी संपना ना. सगळ्यात शेवटची असणारी गाठ, आणि त्याच्यामध्ये काय निघालं? एक आपल्या इकडे म्हण आहे ना, खोदा पहाड आणि निकला चुवा. पहाड खोदला पण निघाला काय? उंदीर. महाराज तेवढं गटुडं सोडलं आणि त्याच्यामध्ये एक शेवटची गाठ, आणि त्याच्यामध्ये काय निघाली? फक्त मुठभर असणारे पोहे. देवानं म्हणायला पाहिजे, काय देवान, काय नाही, काय आणलं इकडे? पण देवाचा असणारा भाग किती आहे पहा. देव काय पाहतो माहिती का? तुम्ही काय आणलं हे पाहत नाही, फक्त तुमचा भाव असणारा पाहतो. देवाना शेख मूठ घेतले पोहे, आणि पोहे घेतल्याच्या नंतर देवाना असं खाण्याकरता असणारी सुरुवात केली. थोडेसे पोहे मध्ये घेतले, असे खाण्याकरता सुरुवात केली. पोहे खाल्ल्याबरोबर देवानी मनातली मनात स्मरण केलं विश्वकर्म्याचं. अरे विश्वकर्मा, अरे बाबा, सुदाम देवाचे मी पोहे खाल्ले, आता
सुदाम देवाचं जे गाव आहे का नाही, सगळं गाव आता सोन्याचं करून टाक. तुम्ही कथा कीर्तनामध्ये ऐकलं असेल, सगळ्यात जास्त श्रीमंतीच्या बाबतीमध्ये अग्रेसर जर नाव कुणाचं येत असेल तर राजा रावण. त्याची संपदा ऐका. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पण सगळी लंका सोन्याची नव्हती. कोणते घर विटाचे होते, कोणते पाषाणाचे होते, कोणते असणारे हिरे माणिक मोत्याचे होते, पण सगळी लंका सोन्याची होती का? नाही. नुसते मुठभर असणारे पोह्याचा असणारा प्रसाद खाल्ला तर देवानं सांगितलं, माझ्या सुदाम देवाची सगळी असणारी नगरी सोन्याचीच करून टाका. सांगा, रावण श्रीमंत का सुदामदेव श्रीमंत? सुदामदेव श्रीमंत आहे, कारण याची सगळी नगरी सोन्याची आहे. रावणाची तरी नगरी विटाची दगडा मातीची काही आहे, पण सुदामदेवाची सगळी नगरी असणारी सोन्याची करून टाकली. फक्त पोह्याच्या. बरं का, काही लोक म्हणतील आम्ही पोत पोत देऊ, काही उपयोग नाही. तुम्ही ट्रक नेऊन उभा करताल तिथं, तुमचा भाव पाहिजे. तुम्ही काय करा, फक्त मुठभरच द्या, पण ते भावयुक्त अंतकरणाने असणार द्यायचा. हा नंबर. दुसऱ्या वेळेला देवानाशी मूठ उचलली आणि खाण्याकरता सुरुवात करणार, तेवढ्याच वेळेस रुक्मिणीनं हात धरला. महिला मंडळी फार हुशार असतात बरं का. रुक्मिणीनं ओळखलं, एक मुठभर पोहे खाल्ले तर आमच्या मालकानं सगळी द्वारका नगरी, नव्हे द्वारका नगरीपेक्षा सुद्धा तिकल्ली असणारी जी नगरी आहे देवाची, ब्राह्मणाची, सुदाम देवाची, सगळी नगरी सोन्याचीच करून टाकली. आता दुसरी जर मूठ देवानं जर खाल्ली तर या मूठच्या बदल्यामध्ये ही द्वारका नगरी तर याला देऊन टाकायचा नाही. किती विचार करायची गोष्ट आहे. मग काही महिला मंडळी हुशार असतात, थोड्या वेगळ्या भाषेनं समजून सांगण्याकरता सुरुवात केली. देवा, तुम्ही हे पोहे आता खाऊ नका, तुम्ही एकट्याचा असणारा भाग तुम्ही खाल्ला, आता आम्ही असंख्य पत्नी आहेत ना, आम्हाला पण एक एक तरी पोहा मिळावा ना. कशामुळे माहिती का? फक्त निमित्त केलं म्हणजे दुसरा काही भाग सुदाम देवाला देऊ द्यायचा नव्हता. काही पत्न्या सुद्धा हुशार असतात. कशा सांगतो दृष्टांत, दक्ष करून ऐका. जर एखाद्या आई वडिलाला 3 जर मुलं असतील, लक्ष करा, एखाद्या आई वडिलाला जर 3 मुलं असतील, त्यांचे विवाह प्रसंग झाले असतील, आणि जर ते आई वडील एका मुलामध्ये जर राहत असतील, तर ती पत्नी हळूच मालकाला म्हणते, मालक, मी काही तुमच्या आई वडिलाला सांभाळी नाही का? सांभाळते की, आणि इथून पुढेही सांभाळणार आहे. पण माझं एक म्हणणं असं आहे, तुमच्या आई वडिलाला तुम्ही 3 जण मुलं, तिघांनी बरोबर वाटण्या करून घेतलेल्या आहेत. मी तर सांभाळीतच आहे, पण तुमच्याही भावानं सांभाळावं की वर्ष वर्ष नेऊन. खरं बोलते का खोटं बोलते ती? कसं बोलते ते? खरंच बोलते ना, पण तिला काम साधून घेतलं ना, तिला शब्द ज्याला कळाला त्यालाच कळाला बरं का. हा, तिची बोलण्याची भाषा कशी असते, त्यांनी 1-1 वर्ष सांभाळो की मी तर सांभाळायला तयारच आहे, तशी रुक्मिणीची भाषा आहे. तेव्हा याच्यामध्ये आमचा पण अधिकार आहे. म्हणजे रुक्मिणीला तिला द्वारका नगरी देऊ द्यायची नव्हती, ही भाषा आहे. त्यावेळेला सुदामदेव काही दिवसापर्यंत तिथं राहिले. राहिल्याच्या नंतर सुदामदेवाने असणारे निघण्याकरता सुरुवात केली. तिथं गेल्याच्या नंतर संपूर्ण नगर असणारं, तिथला राजा असणारं सुदामदेवाला करून टाकलं. पुढं असणारा भाग सांगितलेला आहे. श्रीकृष्ण भगवंताला 1 आणि 2 नाही, प्रत्येक पत्नीच्या बाबतीमध्ये 10 असणारी मुलं झाले. आता हिशोब लावा बरं का. आता प्रत्येक पत्नीला 10, 16,108 गुणविले 10, पुन्हा त्यांना पुन्हा 10 झाले, पुन्हा परत त्या मुलांना पुन्हा 10 झाले. आता कॅल्क्युलेटर बंद पडतं बरं का. आता जर श्रीकृष्ण भगवंत जर आता जर असते आणि त्यांनी जर इलेक्शनला उभा टाकायचं असतं, त्यांच्या विरोधात कोणी फॉर्मच भरला नसता. मतदानच घरचं आपलं एवढं आहे ना, घरचं कुणाला द्यायची गरज नाही, अजिबात नाही, प्रचार करायची गरज नाही, काही नाही. फॉर्म भरला म्हणजे निवडूनच आले बस. बगल तिथं त्यांचं असणारं राज्य. मुलाईच्या बाबतीमध्ये देवानं निर्णय घेतला, आता ही माझी मुलं आहेत, पण अनेक लोकांवर अत्याचार करत आहेत, यांना संपवणं मात्र गरजेचं आहे. काही गोष्टी लक्षात ठेवा बरं का.
एखाद्या घरातलं माणूस जर मरण पावलं तर लोक देवाला दोष देतात. माईक बंद करा. देवाला दोष देतात. आमच्या घरातलं देवानं माणूस का मारावं, का त्याचा मृत्यू व्हावा, असे लोक देवाला दोष देतात. पण त्याचं उत्तर हे आहे, देवाच्या मनात जर आलं तर देव स्वतःच्या मुलाला जिवंत ठेवत नाही. आपलं नातं तर कुठं मानता तुम्ही? म्हणजे स्वतःच्या मुलाला देव जिवंत ठेवत नाही. काय केलं? संपूर्ण जणांना नगरीच्या बाहेर जाण्याकरता असणारं सांगितलं. ऋषीमुनीला असणारं पाठवलं. तिथं सांबान असणारा स्त्रीचा वेश धारण केला. ऋषीमुनीला जाऊन असणारे प्रश्न विचारू लागले. सांगा, ही असणारी एक महिला आहे, सध्या गर्भवती असणारी अवस्था आहे, सांगा मुलगा होईल का मुलगी होईल? ऋषीमुनी शांत बसले. परत प्रश्न विचारला. सांगा मुलगा होईल का मुलगी होईल? ऋषीमुनी शाप देऊन टाकला. मुलगाही होणार नाही आणि मुलगी होणार नाही. या असणाऱ्या महिलेच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि सगळ्या जणांचा वध करून टाकेल. अंगावरचे कपडे काढले, लगेच मुसळाचा जन्म. उग्रसेनाकडे नेलं आणि उग्रसेनाकडे नेल्याच्या नंतर त्याचा असणार पीठ करण्याकरता सुरुवात केली. समुद्रामध्ये असणारा नेऊन टाकलं. एक तुकडा उरला होता, तो असणारा पाण्यामध्ये टाकून दिला. माशानं गिळला. तो असणारा एका कोळ्यानं असणार तो मासा पकडला, त्याला कट केलं, मधला तुकडा काढला आणि बाणाला लावला. कालांतरानं या सगळ्या मुलांनी मद्यप्राशन केलं. आपापसात वाद निर्माण झाला आणि भांडण सुरू झालं. एकमेकांना मारहाण करत असताना सगळ्या जणांचा असणारा मृत्यू. श्रीकृष्ण भगवंत हे युद्ध पाहत असताना बलराम दादांनी सुद्धा आपला असणारा संपूर्ण जो भाग आहे शेषशाही ठिकाणी असणारे ते असणारे निघून गेले. तुमचं बटन बंद करा दादा. ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत वर्णन केलेलं आहे, डावा असणारा पाय आहे, डाव्या पायावर असणारा उजवा असणारा पाय असा ठेवलेला आहे. एक व्याध आला आणि तळपाय त्याला समज नाही, त्याला असं वाटलं हरणाचाच असणारा चेहरा आहे. त्यानं बाण लावला आणि बाण मारला. पूर्व जन्मामध्ये श्रीकृष्ण भगवंतानं झाडाच्या आड दडून बाण मारला होता. कुणाला? वालीला. ते ऋण देवावर असणारं होतं. ऋण, हत्या आणि वैर कधी सुद्धा चुकत नाही बरं का, कधीच चुकत नाही. देवाला चुकलं नाही तर आपलं काय आहे? श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ आला, बाण मारल्याच्या नंतर पाया पडू लागला. देवा मला माफ करा. देवानं हसून सांगितलं, बाबा पहिल्या जन्मामध्ये तो वाली होतास, मी तुला झाडाच्या आड दडून, थोडासा आवाज कमी करा, झाडाच्या आड दडून असणारा बाण मारला. आपल्या दोघांचं असणारं ऋण मात्र नील झालं बरं का. आता त्याला सुद्धा असणारं वैकुंठ धामामध्ये पाठवलं. पुढं देवानं आकाशामधून असणारा रथ आल्याच्या नंतर विराजमान झाले आणि आकाशामध्ये असणारे विलीन झाले. पण कसे? आकाशामधूनच वीज येते, चमकते आणि आकाशामध्येच असणारी विलीन होऊन जाते. अशा स्वरूपामध्ये देवानं असणारा संपूर्ण असणारा जो आपला भाग आहे का नाही, तर तो भाग देवानं अवतारकारी असणारा ते संपवलं. ही संपूर्ण असणारी जी कथा आहे, राजा परीक्षितीला शुकाचार्य महाराजांनी असणारी सांगितलेली आहे. शेवटचा अंतिम उपदेश केला. राजा, तुला मी अंतिम उपदेश असा करतो, इथं मरत असताना शरीर मरतं, त्याच्यामधला आत्मा मात्र कधी सुद्धा मरत नाही. कोण मरतं? वरचं शरीर मरतं. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः नैनम चैनम क्लेदेन त्यापो न शोषयती मारुतः वासांशी जीर्णानि यथा विहाय नवानी गृणांती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नेन्यानी संयाती नवानी देही. उपदेश केला. राजा, मरत असताना तुझं शरीर मरतं, मधला आत्मा मात्र मरू शकत नाही. होय महाराज, मला संपूर्ण ज्ञान झालेलं आहे. आता मी तुमचा या ठिकाणी असणारा सत्कार करतो. व्यवस्थितरित्या राजा परीक्षितानं काय केलं? शुकाचार्य महाराजांची असणारी पूजा केली. शुकाचार्य महाराज निघून गेले आणि परीक्षित राजानं कृष्णाचं भजन करण्याकरता सुरुवात केली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. तक्षक नावाचा असणारा नाग ज्या वेळेला राजाला चावण्याकरता असणारा निघाला, कश्यप नावाच्या ब्राह्मणाची आणि तक्षकाची असणारी रस्त्यामध्ये भेट झाली. त्यावेळेला तक्षकानं प्रश्न विचारला, तुम्ही का जात आहे तिथं? सांगितलं, मी राजाला जिवंत करणार आहे. तुम्ही चावल्याच्या नंतर, जिवंत केल्याच्या नंतर तुमचा फायदा काय होईल? राजा मला सोनं देईल. मग एक काम करा ना, मीच तुम्हाला सोनं देतो, इथून परत निघून जा.
तो असणारा तक्षक तिथूनच असणारा तो परत असणारा निघून गेला. कालांतरानं तो तक्षक आला आणि आल्याच्या नंतर राजाच्या असणाऱ्या मानेला असणारा चावा घेतला. राजाचा मृत्यू झाला, पण त्याच्या अगोदर राजा असणारा वैकुंठ धामाला असणारा निघून गेला होता. राजा परीक्षित बैसला मरणाचे आसनी, गोविंदी निर्वाणी त्यासी भेटी दिली. जन्मेजयला असं वाटलं तक्षक नावाचा साप आपल्या राजाला म्हणजे वडिलाला असणारा चावला. एक सुद्धा असणारा तक्षक नव्हे सापच जिवंत ठेवणार नाही म्हणून त्यांनी एक यज्ञ केला. तो कोणता? सर्पसत्र नावाचा यज्ञ. आणि यज्ञ असताना सुरुवात झाला. त्याच्यामध्ये तक्षक येऊन पडत नव्हता. शेवटी इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणण्याकरता सुरुवात केली. अंगिरा नावाचे असणारे ऋषाली त्यांनी सांगितलं, राजा यज्ञ बंद कर. साप चावल्यामुळे कुणाचा मृत्यू होत नाही, फक्त निमित्त आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. ऍक्सिडेंट झाल्यामुळे कुणाचा मृत्यू होत नाही. एखाद्या वेळेस कुणाला शॉक लागला म्हणून कुणाचा मृत्यू होत नाही. हे सगळे निमित्त आहे. देवानं फक्त निमित्त केलेलं आहे. कोणी म्हणतं त्यांना झटका आला, हार्ट अटॅक आला, हे सगळे निमित्त आहेत. त्या देवाला फक्त घेऊन जायचं आहे. हे निमित्त सगळे केलेले आहेत. यज्ञ बंद केला आणि यज्ञ बंद केल्याच्या नंतर पुढं मात्र काही वर्णन केलेलं आहे. कलियुगाच्या बाबतीमध्ये सूत महर्षींनी शौनकांना सांगण्याकरता सुरुवात केली. इथून पुढला कालावधी एक असा येणार आहे, 18 पगड जाती एका ठिकाणी बसून जेवण करणार आहेत. हे भारुडामध्ये सांगितलेलं आहे. नवे नवे कौरव पांडव दादा गेले नेनो किती, आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी राहते. आपण ज्यांच्याकरता रडत आहेत का नाही, तर एक दिवस आपल्याला मरायचं आहे. ही घटना सगळ्या विधी लिखित असणाऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत. एवढंच नाही, आता माणसाचं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं. ते लेकर 2 मिनिट जरा शांत बसवा, थोडं जरा 5 मिनिट जरा. आता माणसाचं आयुष्य किती? 100 वर्षाचं. लक्षात ठेवा पुढं काय काय घडणार आहे. प्रत्येक माणूस किती जरी त्याला सोनं भेटलं, धान्य भेटलं, तरी त्याचं पोट मात्र कधी भरणार नाही. भरलं का कुणाचं? कुणाचंच भरलं नाही. आपल्या इकडे एक म्हण आहे, एक महिला दुसऱ्याच्या घरी जेवण करण्याकरता गेली होती. चांगला पदार्थाचा असणारा भाग होता आणि तिनं देवाला विनंती केली, दुसरं जर एक पोट असतं तर चांगलं झालं असतं. देवानं सांगितलं, काय कर, दुसरंही देतो, एवढं भरून ये. ती बिचारी आणखी गेली म्हणून देवाकडे. आणखी काही गेली नाही बरं का, ती पोटच भरायली. बरं आपला सुद्धा तसाच खेळ आहे. सकाळी किती तुम्ही खा, दुपारी परत भूक लागते, संध्याकाळी परत भूक लागते. पोट आपलं कधी सुद्धा भरत नाही. एवढंच नाही, इथून पुढे घटना अशा होणार आहेत. पाऊस पडला की अति पाऊस पडणार. हे लिहून ठेवले ग्रंथामध्ये बरं का. पाऊस पडला की अति पाऊस पडणार आणि दुष्काळ पडला तर अति दुष्काळ पडणार. आणि माणसानं भूकच्या बाबतीमध्ये लोक मरणार. करोनासारखे असणारे रोग आहेत का नाही, एक नाही असे हजारो पुढे येणार आहेत. असे सारखे असणारी माणसाच्या बाबतीमध्ये असणारी उपजीविका, माणसं समाधानी राहणार नाहीत. पुढे एक भाग सांगितलेला आहे. आताची गाय आहे का नाही, जर्सी वगैरे, हे गावरान गाय आताची मोठी आहे बरं का. तुमच्या डोक्यात केल्या गायी आहेत. पण इथून पुढला काळ असा येणार आहे, शेळी माहिती का तुम्हाला? शेळी, ती गाय शेळी एवढी होणार आहे. आणि पुढलं एक वाक्य आणखी सांगतो, 5 वर्षाची बाळा भ्रतार मागेल, 6 वर्षाची नारी गर्भीण होईल. हे तुम्हाला थोडं ऐकण्याकरता वेगळं वाटेल, पण हे सगळं बरोबर आहे. पटत नसेल तर थोडं सोप्या भाषेमध्ये सांगतो म्हणजे लक्षात राहील तुमच्या. आता वय तुमचं किती देवानं दिलेलं? 100 वर्ष. लक्ष करून ऐका बरं का, विषय कसा मला सोडवायचा आहे ते. वय तुमचं 100 वर्षाचं देवानं दिलेलं आहे. लग्न कितव्या वर्ष होतं शासनाच्या नियमानं? आपलं 21 वर्षाचं. 100चे 5 भाग करा, 20 वर्ष आले का बरोबर? आता लक्ष करा. आता इथून पुढे काळच असा येणार आहे. आता 100 वर्षाचं आयुष्य आहे, पण इथून पुढल्या कालावधीमध्ये माणसाला आयुष्य फक्त 20च वर्षाचं आहे. आता करा, 20 भागविले 5. मुलीचं लग्न कितव्या वर्ष होणार? आता 4थ्या वर्षाला ते उपवर होणार आणि 5व्या वर्षाला असणार तिचं लग्न होणार. 6व्या वर्षाच्या बाबतीमध्ये गर्भाचा असणारा भाग. बरोबर आहे का नाही गणित? आणि तुम्ही सुद्धा कुठं कुठं असं ऐकलं असेल, म्हण माणसं हरभऱ्याच्या झाडाच्या खाली जाऊन बसणार आहेत. आता काही जणांचे हरभरे आहेत, हे संकरित हरभरे,
कमरे इतकाले हरभरे आहेत. आता 20 वर्षाचं आयुष्य म्हटल्याच्या नंतर लक्ष करा बरं का, 4 वर्षाचं लेकरू केवढं असतं? ती खेळत नाहीत आता. 4 वर्षाची लेकरं कमरे इतकं जर हरभरं जर असेल, तर त्याच्या झाडाला खाली जाऊन बसणार का नाही ते? हे सगळ्या घटना एकदम तंतोतंत होणार आहेत. एवढंच नाही, पुढं चालून महिला मंडळी, माफी मागून बोलतो बरं का, मालकाचा सन्मान करणार नाहीत. हे तुमचं ना सांगा नाही बरं का, मी ते पुढलं सांगावलं मी. ह्या घटना सगळ्या अशा घडून म्हणजे पुढे आहेत, ज्या की साधू संतांनी लिहून ठेवणं घडणाऱ्याच घटना असणाऱ्या आहेत. एवढंच नाही, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये घडणार आहेत. ह्या कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी. बापानं बोललं की पोरगा असं दातच खायला लागले. असं कशा करता माहिती का? त्याचा दोष नाही. ते कधी कधी बापाला असं वाटतंय, मी हाफ तिकीट नसून, मला पूर्ण तिकीट माप नसून, मी डुप्लिकेट कार्ड करून फिरलो, एक एक असं पायावर बसून गेलो, मी एवढं कमवून ठेवलं, पण पोरगच नीट बोल नाही. आता लोकाचे बांध टोकरले, लोकाचे पैसे बुडविले, लोकाच्या शिव्या खाल्ल्या, एवढे कुठाने केले, तरी आता पोराला जर सांगितलं का नाही, अरे वाटोळ व्हायलंय, तरी पोरग म्हणते बसा गपचप. कशामुळे माहिती का? ही घटना ही ग्रंथात लिहून ठेवलेली आहे. पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रतारा सोडोनी घरोघरी फिरतील नारी. हे सगळे असणाऱ्या विधिलिखित असणाऱ्या घटना आहेत आणि कलियुगामध्ये पुढे चालून असणाऱ्या घटना होणारच आहेत. अशा पुढं भागामध्ये पुढं विष्णू येश ब्राह्मणाच्या गारी शंबल नावाचं असणारं गाव पुढं सांगितले बरं का. आता शंबल नावाचं गाव, आणि त्या गावामध्ये विष्णू येश ब्राह्मणाच्या घरी देवाचा विष्णू येश स्वरूपामध्ये नव्हे, कलंकी असणारा अवतार देवाचा होणार आहे. आणि देव घोड्यावर बसून जे अत्याचार लोक करणार आहेत त्यांचा वध करणार आहे. अशा पुढल्या घटना बरोबर असणाऱ्या लिहून ठेवलेल्या आहेत. काही लोक म्हणतील हे कधी घडणार आहे? काळजी करू नका बरं का, त्याला भरपूर कालावधी आहे. कुणाचे आयुष्य 60 वर्षापर्यंत झाले, कुणाचे 70 झाले. आपण काळजी करायची गरज नाही. 1000 वेळेला जन्माला येऊ आपण आणि 1000 वेळेला मरू. कलियुगाचं आयुष्य आहे 4,32,000. किती? 4,32,000. उगा आता सहज सांगायचं म्हणजे आता किती चालू आहे? आता 2026. आणखी भरपूर कालावधी शिल्लक आहे. उगा मोकळं काळजी करू नका बरं का. काही लोकांना चिंता रोग लागलेला असतो, मग कधी होतं असं. काळजी करू नका, भरपूर कालावधी शिल्लक आहे त्याला. म्हणून अशा स्वरूपामध्ये ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा आहे. ही कथा कैलासवासी वैकुंठवासी जगन्नाथ आसाराम जाधव यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं असणार ही आयोजित करण्यात आलेली होती. आणि या ग्रंथाचं महात्म्य असं आहे, वर्ष श्राद्धाला हा ग्रंथ चालतो बरं का, पुण्यस्मरणाला चालतो. हा ग्रंथ सुरुवातीला 10व्याच्या वेळेला 13व्याच्या वेळेला हा ग्रंथ मात्र चालत नाही. त्यावेळेला फक्त गरुड पुराण या ग्रंथाचे एक महात्म्य असं आहे, ज्यांच्या प्रीत्यर्थ हा ग्रंथ लावला त्यांचा 100% असणारा मोक्षाचा असणारा भाग आहे. पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा असणारा मरणाचा असणारा भाग नाही. या ठिकाणी या संपूर्ण परिवारांनी हा ग्रंथ असणारा लावलेला आहे. सगळ्या जणांनी त्यांचं एकदा टाळ्या वाजून स्वागत करा, कारण तुम्हाला ऐकण्याकरता मिळाला बरं का. आणि या ग्रंथाचं महात्म्य सांगितलेलं आहे, स्वतःचा उद्धार करण्याकरता ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. स्वतःचा उद्धार जर करून घ्यायचा असेल तर त्यानं स्वतःहून हसणार हा ग्रंथ लावायचा. स्वतःचा उद्धार करण्याकरता स्वतःला ग्रंथ लावता येतो. आई वडिलाचा उद्धार करायचा असेल तर हा ग्रंथ लावता येतो.